मी मास्टर पूजा या नावानेच ओळखली जाते. माझा प्रवास 13 वर्षापूर्वी सुरू झाला आहे. सायकिक रीडिंग ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचे सेन्सेस जागृत होतात. आपण जन्म घेतला, आपण एका पर्टिक्युलर वेळेवर जन्म घेतला आहे. त्या वेळेवरती काही नक्षत्र, काही प्लॅनेट्स तुमच्या त्या वेळेवरती कुठल्या कुठल्या तुमच्या 12 घरांमध्ये जाऊन बसलेत. आपण ती कुंडली मांडतो. त्याच वेळेवर आपण जन्म का घेतला आहे असा जर आपण विचार केला तर आपल्या मृत्यूनंतरही आपल्याला एका जगामध्ये जावं लागतं, ज्याला स्पिरिट वर्ल्ड आपण म्हणतो. आणि तुम्ही ठरवता, तुम्ही तुमचे पॅरेंट्स, तुमचे आई वडील, तुमची भावंडं, तुमचं लाईफ पार्टनर, तुम्ही कुठे जन्म घेणार, कुठलं स्थळ, तुमचा जन्म आणि मृत्यू, तुमचे आजार, तुमची फायनान्शियल कंडिशन, तुमच्या जीवनात येणारे अडथळे, सगळं आपण ठरवलेलं असतं. ऑरा स्ट्रॉंग ठेवण्यासाठी सगळ्यात आधी ना तुम्हाला ग्रीन ग्रासवर चाललं पाहिजे, तुम्हाला लाल मातीमध्ये चाललं पाहिजे. सॉल्ट वॉटर बाथ, तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कंपल्सरी आपलं जे खडा मीठ असतं ते पाहिजेच. सडनली तुम्हाला जेव्हा ब्लॅक मॅजिकचा इफेक्ट तुमच्यावर केला जातो त्यामध्ये सुद्धा तुमची कर्म इन्व्हॉल्व असतात. कुठलाही देव, कुठलाही परमेश्वर, परमात्मा तुमच्या कर्मांमध्ये इंटरफेअर नाही करू शकत, तुमच्या फ्रीविलमध्ये इंटरफेअर नाही करू शकत. मी असं नाही म्हणते की मुलांना अगदीच फ्रीडम द्या, संस्कार करा, पण कुठलंही प्रेशर नाही द्यायचे मुलांना. आपलं मूल घाबरत आहे तर त्याच्यामागचं रिझन काय आहे शोधून काढा. त्याला विश्वासाने जिंकणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण असं करतो ना तेव्हा ते मूल आहे ते हील होतं. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं प्रेशर न देता त्याला विश्वासाने जिंका, असं मी प्रत्येक पॅरेंट्सना सांगेन. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपले जे महत्त्वाचे आणि फेवरेट एपिसोड्स आहेत, मग त्याच्यामध्ये आकाशिक रीडिंग असेल, प्राणिक हिलिंग असेल, रेकी असेल. सो आम्ही आता विचार केला की आपण या सगळ्याचं कॉम्बिनेशनच का नको आणायला. सो त्या दृष्टीने म्हणून आज आम्ही एक वेगळाच पॉडकास्ट घेऊन आलो आहे जो आहे ऑकल्ट रिलेटेडच. आणि याच्यासाठी आपल्यासोबत आहेत मास्टर पूजा मॅम. तुमचं खूप खूप स्वागत आमच्या पॉडकास्टवर. कशा आहात तुम्ही? मी छान आहे. आमच्या प्रेक्षकांना थोडीशी तुमची ओळख करून द्या. मी मास्टर पूजा या नावानेच ओळखली जाते आणि माझा प्रवास 13 वर्षापूर्वी सुरू झाला आहे. आणि या प्रवासामध्ये जसं जसं आपण एका डीप लेवलवर जातो तसे मी हळूहळू त्या नावेमध्ये तरंगत गेले असं मला वाटतंय. कारण ऑकल्ट म्हटल्यावर हे ज्ञान खूप खोल आहे. आपण ते एका लिमिटेड ह्याच्यामध्ये नाही तोलू शकत त्याला, असं आहे. तर माझी सुरुवात जी झाली ती ध्यानापासून झाली, मेडिटेशनपासून झाली. आणि मेडिटेशन करताना मला असं लक्षात आलं की आपल्याला स्वतःवर जास्त काम करणं खूप गरजेचं असतं. ओके. कारण मेडिटेशनमध्ये तुमची चेतना जी आहे ही इतक्या उच्च लेवलवर जाते की तुम्हाला समजतं की तुमच्या खोल आतमध्ये जे आपण ज्याला इनर प्युरिफिकेशन म्हणतो, हे अनेक आपल्या आतमध्ये कर्म आहेत, अनेक गिल्ट आहेत, तसंच आपले अनेक गतजन्म असतात, त्याची अनेक नकारात्मक कर्म जी बीजे आपण आतमध्ये ठेवलेली आहेत त्यांना काढणं खूप इम्पॉर्टंट असतं. कारण या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे आणि अडचणी येतात याला कारणीभूत म्हणजे तुमची कर्म आहेत. आणि ही कर्म जेव्हा तुम्हाला आत्मा पूर्ण क्लिअर करायची असतात तेव्हा ध्यानाद्वारे तुम्हाला हळूहळू ते ज्ञात होत जातं की कुठे कमतरता आहे, कुठे तुम्ही अडकलेले आहात. आणि ध्यानातूनच माझी एक सुरुवात झाली आणि मी हळूहळू तिथे पुढे पुढे जात. वा. मग आता जे मी मेन्शन केलं की आकाशिक असेल, प्राणिक हिलिंग असेल किंवा रेकी असेल, अशा कोणत्या कोणत्या मॉडॅलिटीज तुम्ही करता? या सगळ्याच मॉडॅलिटी मी करते. मी कधीच ठरवलं नव्हतं की मला असं काही करायचं आहे. जस्ट मी जी मेडिटेशनची सुरुवात केली ते करता करता, स्वतःवर काम करता करता अनेक मार्ग मिळत गेले. मीही अनेक गोष्टी शिकत गेले. पण प्रत्येक ज्या या अशा मोडॅलिटीज आहेत या शिकून उपयोग नसतो, त्यावर तुम्ही किती काम करताय आणि तुम्ही स्वतःवर किती काम करताय हे अधिक महत्वाचं असतं. त्यामुळे हे करता करता मी स्वतःची प्रॅक्टिस खूप डीप लेवलवर करत गेले. त्यानंतर हळूहळू असं वाटलं की आता आपण इतरांसाठी का काम करू नये. आणि इतरांसाठी करता करता आधी मी अनेक फ्री सर्व्हिसेस दिल्या की मला त्याचा रिझल्ट बघायचा होता. आणि ते करता करता बऱ्याच वेळेला लोकांना ते आवडू लागलं. मी जेव्हा हिलिंग करत होते माझ्याकडे बरेच पेशंट्स यायचे. मी त्यांना एक सेवाभाव म्हणून, एक सर्व्हिस म्हणून मी करायचे, तरीही आनंदी होऊन
अनेक वेळा लोकांनी मला फीस देण्याचाही प्रयत्न केला की नाही मॅडम, हेच पैसे जर आमच्या हॉस्पिटलमध्ये गेलो असतो आम्ही तर किती खर्च झाले असते, तर तुम्ही घ्या, आम्ही हे आमच्या आतमधनं ब्लेसिंग म्हणून तुम्हाला देतो आहे. पण अशा वेळी मी काय करत होते, ते एक ॲज अ डोनेशन म्हणून ठेवत होते आणि कुठेतरी ते डोनेट करत होते. अच्छा. तर स्पिरिच्युअलिटीची प्रथम आपण जी पायरी म्हणू ती सर्व्हिस आहे, ती सेवा आहे. तुमचा आतला भाव किती महत्वाचा आहे हे महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये हळूहळू ऑटोमॅटिकली गाईड तुम्हाला वर्ण केलं जातं. वर्ण म्हणजे ब्रह्मांडाकडनं, आणि तुम्ही त्यात हळूहळू पुढे जाता. तर अशी माझी सुरुवात झाली आणि या सगळ्या मोडॅलिटीज मी करते. पास्ट लाईफ रिग्रेशन आहे, सायकिक रिडिंग आहे. सायकिक रिडिंग ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचे सेन्सेस जागृत होतात. म्हणजे तुम्ही अदृश्य, ज्याला आपण दिव्य दृष्टी म्हणतो, तुमचे सेन्सेस जागृत होतात. जसे आपले 5 सेन्सेस आहेत तसा एक 6वा आहे ज्याच्यामुळे तुम्हाला अशी एक दृष्टी येते, एक मानसिक शक्ती तुमची वाढते ज्याने तुम्ही अदृश्य जगाशी संपर्क करू शकता. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काही कठीण समस्या आहेत, ते कशामुळे आहे? एखाद्या व्यक्तीचा गतजन्म तुम्ही सहज पाहू शकता. एखाद्या व्यक्तीचा ऑरा तुम्ही सहज रीड करू शकता. तुम्ही अतृप्त शक्तींशी संवाद साधू शकता. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही याद्वारे करू शकता. हे आहे सायकिक रिडिंग. आता तुम्ही सायकिक रिडिंगचं सांगितलं. आम्ही बऱ्याच वेळा इंस्टाग्राम आणि याला रील्स येतात की सायकिक अटॅक्स होतात. सो हे नक्की काय असतं? सायकिक अटॅक सांगण्याआधी मी सांगेन की आपल्या या फिजिकल बॉडीभोवती म्हणजे शारीरिक आपल्या शरीराभोवती एक अदृश्य असे शरीर आहे ज्याला आपण ऑरा म्हणतो. ज्याला इंग्रजीमध्ये ऑरा म्हणतात. आणि या ऑरामध्ये आपल्या अजून 7 लेयर्स आहेत, अजून 7 शरीरं आहेत. तर आणि जसं आपल्याला आपल्या या शरीरामध्ये आपल्याला जसे ऑर्गन्स आहेत, अवयव आहेत, तसंच आपल्याला त्या ऊर्जा शरीरामध्ये, मराठीत त्याला ऊर्जा शरीर असं म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये ऑरा म्हटलं जातं, त्यामध्ये चक्र आहेत. तर ऋषीमुनींपासून, वेदांपासून जे ज्ञान मिळालं तिथे आपली 7 चक्र अशी सांगितलेली आहेत. पण 7 चक्र व्यतिरिक्त अधिक लहान मोठी अशी लघुचक्रही आहेत. जेव्हा स्पिरिट अटॅक होता तेव्हा एक जे आपण मूवीजमध्ये बघतो की एखादा स्पिरिट, एक आत्मा असा एक फॉर्ममध्ये आला आणि त्याने एखाद्याच्या शरीरात प्रवेश केला, तर तो प्रवेश शरीरामध्ये न करता तो प्रवेश जो आहे तो तुमच्या एनर्जी बॉडीमध्ये केला जातो. आणि हा जो प्रवेश केला जातो हा अशा पार्टिकलच्या फॉर्ममध्ये असतो. अनेक लहान लहान पार्टिकल्स पासून एक सोल तयार झालेला असतो, ही शक्ती तयार झालेली असते आणि ही तुमच्या त्या ऑरा बॉडीमध्ये प्रवेश करते. तुमच्या कुठल्या तरी चक्रामध्ये हे पार्टिकल्स अडकलेले असतात आणि अचानक त्या व्यक्तीच्या बिहेवियर मध्ये, त्याच्या वागण्यामध्ये बदल होतो. तो अतिशय अग्रेसिव्ह नेचरचा होतो. अचानक त्याच्या आयुष्यामध्ये कायापालट होते की जसं आपण म्हणतो राजाचा रंक झाला. अचानक बिझनेसमध्ये लॉसेस होणं, जॉबमध्ये प्रॉब्लेम्स येणं, आळसपणा वाढणं, काही करू नये असं वाटणं. अशा अनेक गोष्टी त्याच्या आयुष्यात येतात. अचानक कर्ज वाढणं, पैशांचे प्रॉब्लेम्स सहजपणे होणं, अशा अनेक कठीण गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं आणि कळत नाही की नेमकं आपल्याला प्रॉब्लेम कुठून येतोय. कधी कधी हळूहळू या एनर्जीज ज्या असतात या खोलवर, डीप लेवलवर तुमच्या मनावर परिणाम करायला सुरू करतात. आणि तरीही बऱ्याच जणांना हे समजत नाही की प्रॉब्लेम कुठून येतोय आणि मग आपण सायकियाट्रिस्टची हेल्प घेतो. मग तुमच्या ब्रेनला अशा काही ट्रीटमेंट्स आणि अशी काही औषधं देऊन शांत केलं जातं. त्यामुळे व्यक्ती जास्तीत जास्त तास झोपून राहतो आणि मग समजत नाही की व्यक्तीमध्ये अशा प्रकारची एनर्जी आहे जी त्याला डिस्टर्ब करते. मग जेव्हा माझ्याकडे जेव्हा असे पेशंट्स येतात, असे क्लायंट्स येतात, तेव्हा त्यांचा ऑरा बघूनच समजतं की या व्यक्तीला असा प्रॉब्लेम आहे. आणि मग काही क्रियांद्वारे त्यांना हील केलं जातं, क्लिअर केलं जातं. पण मग ॲस्ट्रॉलॉजी आणि तुम्ही जी मोडॅलिटी करता तर याच्यामध्ये हँड टू हँड जातात का वेगवेगळ्या गोष्टी? बघा, ॲस्ट्रॉलॉजी हा अतिशय सुंदर असा विषय आहे. त्याला मी स्वतः ॲस्ट्रॉलॉजी बघते, करते, ट्रेनिंग देते. हा खरंच सुंदर असा सब्जेक्ट आहे. पण ॲस्ट्रॉलॉजीचं एक मी सांगते की आपण जन्म घेतला, आपण एका पर्टिक्युलर वेळेवर जन्म घेतलाय. त्या वेळेवरती काही नक्षत्र, काही प्लॅनेट्स तुमच्या त्या वेळेवरती कुठल्या कुठल्या तुमच्या 12 घरांमध्ये जाऊन बसलेत. आपण ती कुंडली मांडतो. पण
त्याच वेळेवर आपण जन्म का घेतलाय असा जर आपण विचार केला तर आपल्या मृत्यूनंतरही आपल्याला एका जगामध्ये जावं लागतं, ज्याला स्पिरिट वर्ल्ड आपण म्हणतो. मृत्यूनंतरचं एक असं जग असतं जिथे तुम्हाला जावं लागतं, तिथे तुम्हाला तुमच्या आत्म्याचं हिलिंग केलं जातं, तिथे तुम्ही तुमचा एक सोल प्लॅन बनवता. हा सोल प्लॅन बनवता तुम्ही, हा प्लॅन तुम्ही अनेक वर्ष बनवत असता आणि अनेक प्रकारचे प्लॅन तुम्ही बनवलेले असतात, एकच प्लॅन नसतो. हा प्लॅन बनवताना तुमचे मास्टर्स, तुमचे गाईड्स, प्रत्येकाचे आपले स्पिरिट गाईड्स आहेत जे आपल्याबरोबर काम करत असतात, अदृश्य फॉर्ममध्ये असतात, हे आपल्याबरोबर असतात. त्यांच्या मदतीने तुम्ही एक तुमचा सोल प्लॅन बनवता आणि तुम्ही ठरवता, तुम्ही तुमचे पॅरेंट्स, तुमचे आई वडील, तुमची भावंड, तुमचं लाईफ पार्टनर, तुम्ही कुठे जन्म घेणार, कुठलं स्थळ, तुमचा जन्म आणि मृत्यू, तुमचे आजार, तुमची फायनान्शियल कंडिशन, तुमच्या जीवनात येणारे अडथळे, सगळं आपण ठरवलेलं असतं, आधीच प्लॅन असतं. त्यामुळे मी सांगते की देवाने तुमची डेस्टिनी घडवलेली नाही. कारण जेव्हा एखाद्याच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात तेव्हा आपण देवांना दोष देतो. मी एवढे नवस केले, मी एवढे उपवास केले, पण काही उपयोग नाहीये, का असं झालं, मी तर तुझी एवढी सेवा केली. पण जर परमेश्वर ही आपली आई आहे आणि एखाद्या आईने जर ठरवलं आपल्या 4 बाळांचं भविष्य लिहायचं, तर ती कोणाचं जास्त चांगलं आणि कोणाचं वाईट असं कधीच लिहू शकत नाही, ती सगळ्यांचं समान लिहेल. तसंच परमेश्वराच्या बाबतीत आहे, कारण त्याने आपलं भविष्य लिहिलेलं नाही, आपलं भविष्य आपण ठरवलेलं आपल्या सोल प्लॅन मध्ये. आणि हा सोल प्लॅन जो आपण बनवलेला आहे त्यानुसारच आपण त्या वेळेमध्ये जन्म घेतो. मग त्या वेळेवर जे प्लॅनेट्स तिथे आहेत ते तुमच्या कर्मानुसार त्या हाऊसेस मध्ये आलेत. कारण तुमची 12 घरं म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्य आहे. आणि ते आले म्हणजे तुमचं 12 वगैरे आहे, तुमचे लॉसेस आहे. फर्स्ट हाऊस तुम्ही स्वतः आहात, सेकंड हाऊस तुमचं धनस्थान आहे, 4th हाऊस तुमचं वास्तू आहे, तुमची आई आहे. असं प्रत्येक घराला एक वैशिष्ट्य दिलेलं आहे. तर तुम्ही तुमचं जे सोल प्लॅन बनवला त्यानुसार तुम्ही कुंडली बनवली आहे. आणि कुंडलीचं म्हणेन आपल्या जन्मपत्रिकेमध्ये जे प्लॅनेट्स आहेत हे तुम्ही बनवलेला प्लॅन आहे. पण आपण येताना परमेश्वराने आपल्याला जे दिलंय ते दिलंय आपल्याला फ्री विल. या फ्री विलनेस आपण पुण्यही करू शकतो, आपण पापही करू शकतो. असं असतं. तर आज आपण जे काही पुण्य करत आहोत, पुण्यकर्म, ते आपल्या फ्री विलने आपण करत आहोत. आणि मग तुमच्या डेस्टिनीमध्ये एखाद्या पत्रिकेत ते दिलेलं आहे, तुमच्या आयुष्यात असा तुमचा मोठा अपघात होणार आहे, तुमच्या आयुष्यात असा खूप मोठा लॉसेस होणार आहे किंवा असं काही दिलं असेल तर ते बदलण्याची एक शक्तीही तुम्हाला फ्री विलद्वारे दिलेली आहे. मग कुंडलीद्वारे हे कळतं की व्यक्तीला असा प्रॉब्लेम येणार आहे, मग तुम्ही असं कुठलं कर्म करा ज्यामुळे तुमचं पूर्ण कर्म बदलेल. तुमचं सोल प्लॅन बदलण्याचा फ्री विलही तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे चेंज होऊ शकतो. हो. आणि आपण प्रत्येक जण आहे जेव्हा रात्री झोपतो आपण बऱ्याच वेळेला ट्रॅव्हल करतो, ज्याला ॲस्ट्रल ट्रॅव्हल असं म्हटलं जातं. आपण गाढ झोपेमध्ये असतो आणि आपण बऱ्याच वेळेला त्या स्पिरिट वर्ल्डला भेटही देतो, आपल्या मास्टर्सशी कम्युनिकेट करतो, आपल्या गाईड्सशी कम्युनिकेट करत असतो आपण. आणि जर आपल्याला वाटत असेल की मी सोल प्लॅन मध्ये खूपच त्रास लिहून आलेलो आहे आणि आता हा त्रास मला आता नाही सहन होते, तर तुम्ही जाऊन तुमच्या प्लॅनला चेंज करू शकता. आणि मग त्यामुळे हे बरंच चेंज होतं. तर कुंडली आणि पत्रिका बदलण्याचा हक्क आपल्याला आहे. कर्म बदला, पत्रिका नक्कीच बदलते, हे मी नेहमी सांगते. आता तुम्ही कुंडलीतल्या 12 स्थानं सांगितलेत आणि त्याचे वैशिष्ट्य सांगितले, सो थोडं आम्हाला त्यावर अजून सांगू शकाल की 1 to 12 कुठलं? ओके. जे पहिलं घर असतं कुंडलीतलं ते आपण स्वतः असतो. तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे दिसत आहात, तुमचा प्रभाव कसा आहे, तुमच्या आतमध्ये तुमचं बॉडी बिहेवियर, तुमच्या ऍक्शन्स, स्वभाव, साधारणतः हे तुमचं फर्स्ट हाऊस आहे. तुमचं जे सेकंड हाऊस असतं कुंडलीतलं दुसरं घर, ते आपलं फॅमिली आणि धनस्थान आहे. आपले सेव्हिंग ज्याला म्हणतो ते आहे. तिसरं घर आहे ते आपले लहान मोठे प्रवास किंवा आपले डॉक्युमेंटेशन, आपली भावंडे, हे आहे, लहान भावंडे. 4th हाऊस आपली माता आहे, आपली वास्तू आहे. तुम्ही किती मोठ्या वास्तूमध्ये राहाल आणि तुम्ही किती लहान वास्तूमध्ये राहाल हे सुद्धा तुमचं 4th हाऊस सांगतं. वास्तू तुमच्याच नावावर झाली पाहिजे की नाही हे सुद्धा 4th हाऊस. तुमच्या वास्तूमध्ये आज स्पिरिट एनर्जी आहे की नाही, अदृश्य शक्ती वावरते की नाही हे तुमच्या कुंडलीवरून कळतं. असं असतं. त्यानंतर तुमचं 5th हाऊस तुमची संतती आहे.
ओके. मुलांचं एज्युकेशन, आपल्या मुलांचं एज्युकेशन आहे. 6th हाऊस तुमची सेवा आहे, तुमचं कर्ज आहे, तुमचे आजार आहेत. आणि 7th हाऊस तुमचं लाईफ पार्टनर आहे, तुमचा बिझनेस आहे. ओके. 8th हाऊस तुमचे कष्ट आणि पीडा आहे, तसंच तुमचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. बर. 9th हाऊस तुमचं भाग्यस्थान, तुमचे वडील, तुमचे गुरु आहेत. 10th हाऊस तुमचं करिअर आहे, तुमचं प्रोफेशन आहे. 11th हाऊस तुमचा लाभ आहे, तुमची मोठी भावंडे आहेत. 12th हाऊस तुमचे इन्व्हेस्टमेंट आहेत, लॉसेस आहेत, सर्जरी आहेत. असे हे 12 भाव, तुमच्या जेलयात्रा आहेत, हे सगळं आहे. पण इथे विशेष म्हणजे प्रत्येक घराला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह साईड आहे. बर. जर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला आता 8वं घर तुमचं ऍक्टिव्हेट होणार आहे कुठल्या दशेमध्ये, तर आपण हे सुद्धा म्हणू शकतो की ते न होता या दशेमध्ये तुमचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होईल. ओके. ओके. तुम्ही काय केलं पाहिजे जेणे तुम्हाला कष्टपीडा न होता तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होईल. बर. हे खूप, कारण मी स्वतः बघितलंय की 8वं भाव ऍक्टिव्ह झाल्यामुळे अनेक लोक घाबरतात. साधारणतः पत्रिका दाखवताना हेच सांगण्यात येतं, तुम्हाला या ड्युरेशनमध्ये तुम्हाला कष्टपीडा होणार आहे, त्यामुळे तुम्ही ही पूजा करा, ही विधी करा. पण मग जेव्हा डाऊट आणि शंका असलेली लोक जेव्हा येतात आणि विचारतात, सायकिक मेसेजद्वारे हे समजतं. मी कुंडली ही माझी सेकंड प्रायोरिटी आहे, कारण सायकिक मेसेजद्वारे हे कळतं की आता व्यक्तीचा कुठला पिरियड चालू आहे, त्याला काय करणं गरजेचं आहे. तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होईल हे सांगितलं जातं. आणि ॲस्ट्रोलॉजी किंवा ऑकल्ट हा सुद्धा त्याच्यावरचा उत्तम पर्याय आहे. कारण तुम्ही ऑकल्टमध्ये येता, कारण 8वं घर हे तुमचं गुप्त रहस्यांचं घर आहे. अच्छा. हा, आणि ऑकल्ट म्हणजे गुप्त रहस्य. ओके. जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे ट्रेनिंग घेता, तुम्ही शिकता, तेव्हा सुद्धा तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतात. आय एम शुअर आता जे आपले पॉडकास्ट बघणारे असतील त्यांना एक बेसिक आयडिया तरी आली असेल त्यांच्या कुंडलीच्या बाबतीत. त्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड करेन की नोट्स घेऊन बसा, म्हणजे मॅम जे सांगतात ते नोट डाऊन करा, तुम्हाला जास्ती अजून हेल्प होईल या गोष्टी. मॅम, पुढे जाताना मला विचारावं असं वाटेल की आता तुम्ही सोल कनेक्शन रिलेटेड सांगितलं. सो हा एक आपल्या व्ह्युअरसाठी एक ज्वलंत विषय की सोल कनेक्शन तुम्ही करता का, आणि त्या रिलेटेड आम्हाला थोडी इन्फॉर्मेशन द्या आणि तुमचे अनुभव पण सांगा. सोल म्हणजे जे स्पिरिट अटॅक्स वगैरे होतात, तर आता काय झालंय, शक्यतो बऱ्याच वेळेला सुसायडल केसेस होतात. आता जे कोविडमुळे अनेक जण मृत्यू ज्यांचा झाला, ज्यांनी म्हणी नव्हतं की हे पुढचं वर्ष आपण बघणार नाहीये, किंवा अनेक प्रकारे अपघात होतात, ऍक्सिडेंट्स होतात. यामुळे काही अतृप्त सोल्स असतात, ज्यांच्या इच्छा राहिलेल्या आहेत, वासना राहिलेल्या आहेत, हे भटकत असतात. ओके. तर बऱ्याच वेळेला आपल्या इमोशनल बॉडीमध्ये, म्हणजे आपली जे ऊर्जा शरीर आहे, यामध्ये असे सोल प्रवेश करतात. म्हणजे त्यांचे पार्टिकल्स प्रवेश करतात. आणि ज्यांचा ऑरा वीक असतो, हे मी आवर्जून सांगेन की ऑरा स्ट्रॉंग ठेवणं किती गरजेचं आहे. आणि त्यामुळे अशा ज्या एनर्जीज असतात, ज्या सहजपणे भटकत असतात कुठल्या रस्त्यावर, क्रॉस रोड्सवर, इव्हन देवळातही असतात, तर हे सहजपणे प्रवेश करतात. आणि त्यामुळे अशा केसेस माझ्याकडे आतापर्यंत बऱ्याच आलेल्या आहेत. माझ्या ज्या स्पिरिच्युअल रिट्रीट्स होतात त्यामधला एक अनुभव मी शेअर करेन. पूर्ण फॅमिली आली होती, आई, बाबा, त्यांचा एक मुलगा होता, मुलगी होती. आणि आमचं सेशन सुरू होणार होतं. आणि काही वेळानंतर दिवसभर, कारण जेव्हा तुमचा ऑरा खूप स्ट्रॉंग असतो, अशा एनर्जीज असलेल्या लोकांना त्रास होतो. तर तिथे आलेली जी मुलगी होती, ती अचानकपणे एका रूममध्ये जाऊन रडायला लागली. आणि थोड्या वेळाने सगळे आई वडील तिला बघू होते, काय झालं. तर तिचे आई वडील बोलले, जाऊ दे मॅडम, तिला झोपू दे, कारण तिला मायग्रेनचा तिचा ट्रिगर झालाय वाटतं, कारण तिला असं मध्ये त्रास होतो, मग ती खोलीमध्ये एकटी जाऊन रडत असते. तर म्हटलं नाही, तुम्ही तिला बोलवा, कारण माझ्या लक्षात आलं तो मायग्रेन नाहीये. आणि ती आली, मी तिच्या बाजूला जसं बसले, ती म्हणाली की तुम्ही लांब जा माझ्यापासून तुम्ही. तर मला कळलंच. आणि मग मी त्यांना कारण तिचे बॉडी बिहेवियर आणि तिचा ऑरा मला सेन्स झाला की एनर्जी ऍक्टिव्ह झाली आहे. तर मग त्यांना मी म्हटलं की हा मायग्रेन वगैरे नाहीये, हिला स्पिरिट अटॅक झालेला आहे. पण मग ते म्हणाले की कसं काय, म्हणजे प्रूव्ह केल्याशिवाय. तर चॅनलायझिंग म्हणून अशा क्रिया असतात, जिथे आपण एका हायर सोर्सशी कनेक्ट होतो, चॅनल होतो. आणि या क्रिया करताना मी जस्ट डोक्यावर हात ठेवते. तो ठेवल्यानंतर ते स्पिरिट पूर्ण ऍक्टिव्ह झालं, बाहेर आलं. आणि मग ती मुलगी मोठमोठ्याने हसायला लागली, रडायला लागली, ती खूप काही बोलायला लागली. आणि मग काही कमांड्स दिल्या जातात.
ऑरा क्लीन केला जातो. त्यानंतर ते गेलं, त्यानंतर दुसरी ॲक्टिव्ह झाली, म्हणजे दुसरं स्पिरिट. तर तिच्यामध्ये 2 स्पिरिट्स होते आणि त्या दिवसानंतर ती मुलगी पूर्णपणे बरी झाली. कधीही तिचं डोकं दुखलं नाही आणि पूर्ण फ्रेश. तर असे अनेक अनुभव आहेत. काही वेळेला मी बघितले की 4-4, 5-5 स्पिरिट्स एका बॉडीमध्ये असतात. तर अशा काही क्रिया करून त्यांना हील केलं जातं. आता तुम्ही ऑराच्या बाबतीत सांगितलं, तर ऑरा वीक कसा होतो आणि जर तो वीक असेल तर तो स्ट्रॉंग कसा करावा? राईट. ऑरा वीक होणं म्हणजे काय असतं, बऱ्याच वेळेला तुम्ही खूप स्ट्रेसफुल लाईफ जगत असता, डिप्रेस असता. तुमच्या अवतीभोवतीची परिस्थिती, इवन तुमचे प्लॅनेट्स पण जर वीक असतील किंवा लहानपणापासून आपण आपल्या अवतीभोवती जे काही बघितलेलं आहे, जी परिस्थिती बघितलेली आहे आणि जास्त विचार करूनही आपला ऑरा वीक होत जातो. ऑरामध्ये ते बळ राहत नाही. आणि ऑरामध्ये जे चक्र असतात, सप्तचक्र, ज्याच्यामध्ये तुमचं जे मूलाधार चक्र आहे, ते जेव्हा वीक होतं, ते जेव्हा अशक्त होतं, तेव्हा तुमचा ऑरा इम्बॅलन्स, कारण ते फाउंडेशन आहे आपल्या ऑराचं. तर ऑरा स्ट्रॉंग ठेवण्यासाठी सगळ्यात आधी ना तुम्हाला ग्रीन ग्रासवर चाललं पाहिजे, तुम्हाला लाल मातीमध्ये चाललं पाहिजे. तुम्ही बघा, जी लहान मुलं मातीमध्ये खेळतात ती खूप स्ट्रॉंग असतात, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा स्ट्रॉंग असते. आणि जी अगदी अशा कम्फर्ट झोन मध्ये असलेली जी लहान मुलं असतात, त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्यांना सर्दी पडसे हे लगेचच होतं, असं असतं. तर ऑरा स्ट्रॉंग करण्यासाठी सगळ्यात आधी मी ते सांगेन, सॉल्ट वॉटर बाथ. तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कंपल्सरी आपलं जे खडा मीठ असतं ते पाहिजेच रोज. तुळशीचे ड्रॉप्स, लॅव्हेंडर ड्रॉप्स हे तुम्ही त्यामध्ये टाकून आंघोळ करा, ज्यामुळे टेम्पररी तुमचा ऑरा क्लीन होईल. पण आपण सध्याच्या युगामध्ये प्रत्येक जण एका स्ट्रेसमधनं जातोय. तुम्ही जेव्हा घराबाहेर पडता, तुमचा ऑरा एकमेकांमध्ये मर्ज होतो, समोरच्या व्यक्तीची एनर्जी तुमचा ऑरा सहज अट्रॅक्ट करतो. त्यामुळे तुम्हाला मेडिटेशन, काही चॅन्टिंग किंवा अशा काही टेक्निकल क्रिया ज्या आम्ही सुद्धा ट्रेन करतो, अशा काही क्रिया आहेत ज्या तुम्हाला करणं गरजेचं असतं, ज्यामुळे तुमचं सेल्फ प्रोटेक्शन होतं. त्याच्यामध्ये शिल्डिंग प्रॅक्टिसेस असते की तुम्ही तुमच्या ऑराला एक शिल्ड करू शकता, एक कवच धारण करू शकता, ज्यामुळे कुठलीही निगेटिव्ह व्हायब्रेशन तुमच्यावर अटॅक करू शकत नाही, कुठलीही निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर अटॅक करू शकत नाही. असंच. आता जो सगळ्यांना एक प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे की ब्लॅक मॅजिक एक्झिस्ट करतं का पहिले, आणि जर एक्झिस्ट करत असेल तर ब्लॅक मॅजिक पासून आपण लांब कसं राहू शकतो, किंवा ब्लॅक मॅजिक झालंय आपल्यावर हे कसं कळेल? ब्लॅक मॅजिक आजकाल अशा बरेच केसेस यायला लागलेले आहेत की ब्लॅक मॅजिकमध्ये पण ना लेवल्स आहेत. एक एक्स्ट्रीम लेवलचं असतं, काही मीडियम, काही नॉर्मल. एव्हिल आय पण असतं की काहींची जी नजर असते ती इतकी एव्हिल असते की त्यानेही आपल्या ऑरावर असा प्रभाव पडतो. तर यासाठी काही रिच्युअल्स असतात जे कास्ट केले जातात, म्हणजे जे मी क्लायंटला सांगते तुम्ही कास्ट करा. याच्यामध्ये कुठलं तंत्र वगैरे असं काही नसतं. त्या व्यक्तीच्या एनर्जीने ते सगळं एक अभिमंत्रित, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणून केलं जातं, त्याच्यात इतकी हाय एनर्जी दिली जाते की ते कास्ट केल्यावर तुम्हाला काही क्रिया घरामध्ये करायला दिल्या जातात, ज्या रोजच्या जीवनात तुम्ही ते करू शकता. ते एक रिच्युअल कास्ट करू शकता आणि त्यामुळे हा जो परिणाम आहे हा तुम्ही न्यूट्रल करू शकता हळूहळू. कारण आजकाल आपल्याला सगळं इन्स्टंट हवं असतं, तर इन्स्टंट असं काही नसतं. तुम्ही जशी जशी एनर्जी घ्याल तसं तसं तुमचा ऑरा क्लीन होऊ लागेल. आणि ऑरा क्लिन्झिंगसाठी मी प्रत्येकाला आवर्जून सांगेन की रोजच्या जीवनात तुम्ही तुमचं ऑरा क्लिन्झिंग केलंच पाहिजे. फॉर एक्झाम्पल, कापूर असतो, तुम्ही 4 कापूर घ्या, तुमच्या हातामध्ये कापूर पकडून तुम्ही अँटी क्लॉकवाईज तुमच्या डोक्यावरून 7 टाइम्स रोटेट करा. टॉप टू बॉटम 7 टाइम्स वरून खाली रोटेट करा. ज्याला आपण नजर, कशी बघा आधीच्या जगात आताही चालतं नजर काढणं, तर नजर काढताना बघा ती अँटी क्लॉकवाईज फिरवली जाते, कारण अँटी क्लॉकवाईज जेव्हा तुम्ही फिरवता तेव्हा ही क्लिन्झिंग प्रोसेस असते. तर तशी तुम्ही तुमच्या ऑरावरना, पूर्ण डोक्यावरना काढा आणि त्याला एका पणतीमध्ये घेऊन, म्हणजे मातीच्या पणतीमध्ये घेऊन, कारण मातीची पणती ही पृथ्वी तत्व आहे, त्यामध्ये टाकून तुम्ही त्याला जाळू शकता. हे रोज तुम्ही कुठल्याही वेळेमध्ये करा. तसंच आपण घेऊ की लवंग आणि सॉल्ट. एका, जसं आपल्या वास्तूमध्येही जेव्हा कोणी येतं, कोणी जातं, कोणी कुठल्या एनर्जीने, आपल्या कुठल्या थॉट्सने
आपल्या घरात प्रवेश केला आपल्याला माहिती नसतं, किंवा आपण कुठून एनर्जी घेऊन आलो आपल्याला माहित नसतं. त्यामुळे एका मातीच्या पणतीमध्ये तुम्ही मीठ घ्या, त्याच्यामध्ये काही कापूर, काही लवंग टाकायचं, त्यांना पेटवायचं कापूर, आणि संपूर्ण घरामधनं अँटी क्लॉकवाईज तुम्हाला फिरायचंय. फक्त इंटेन्शन आहे की घरामधली जी काय निगेटिव्ह एनर्जी आहे ती क्लिअर होते, ते तुम्ही बर्न करू शकता. अशा प्रकारे ते जाळायचं. आपण ते इंस्टाग्रामवर किंवा बाकी ठिकाणी बघतो की ते इव्हिल आयचं सगळे ते इमोजी पाठवतात किंवा ते घरावर टांगून ठेवतात, ते खरंच वर्क करतं? त्याने कसं असतं, त्याने इव्हिल आय म्हणजे एखाद्याने बघणारी जी दृष्टी असते ती दृष्टी त्याच्यामध्ये कॅच होते, पण प्रत्येकाचं एक लिमिट असतं. त्या लिमिटच्या बाहेर ते नाही. जसं एखाद्या लहानशा एका 25 किलो वजन पेलवणाऱ्या सोफ्यावर 50 किलोचा माणूस बसला तर सोफा तुटेल. सेम ते तसंच आहे की त्यामुळे मी असं सांगते की तुम्ही रोजच्या जीवनात तुम्ही स्वतः हे करा, तुम्हालाही समाधान, आणि अशा कुठल्या वस्तू तुम्ही यूज करू शकता, पण त्याचं एक लिमिट आहे. मग आपण शेवटी म्हणतो हे लावून काही फायदा नाही झाला, फायदा होतोच, पण तुम्हालाही रोजच्या जीवनात अशा प्रोसेस करणं गरजेचं असतं. पण मग ब्लॅक मॅजिक रिलेटेड तुमचे काही अनुभव आहेत, केसेस? हो, ब्लॅक मॅजिक रिलेटेड बरेच केसेस असतात ज्यामुळे बिझनेसमध्ये अचानक लॉस झाला, सडनली लॉसेस. सडनली तुम्हाला जेव्हा ब्लॅक मॅजिकचा इफेक्ट तुमच्यावर केला जातो त्यामध्ये सुद्धा तुमची कर्म इन्व्हॉल्व असतात. या जन्माची नसतात पण नक्कीच पास्ट लाईफची असतात. की गतजन्मामध्ये तुम्ही असं काहीतरी केलेलं आहे ज्यामुळे आज या जन्मात तुम्ही ते अट्रॅक्ट केलंय. तुम्ही आज जे बघता, आज जे बोलता, तुमच्या जीवनात जी परिस्थिती आहे ही तुम्ही अशीच नाही आली आहे, ही तुम्ही अट्रॅक्ट केली आहे तुमच्या गतजन्मामधून. कारण तुम्ही गतजन्मामध्ये जे कर्म करून ठेवले ते बियाणं आपण इथे घेऊन आलेलो आहोत, आणि जे तुमच्या आत आहे तेच तुम्ही समोरनं अट्रॅक्ट करत असता. सो ब्लॅक मॅजिक जेव्हा तुमच्याकडे अट्रॅक्ट होतं आहे कुठेतरी ते सीड तुमच्या आतमध्ये, म्हणून तुम्ही ते अट्रॅक्ट करताय. अदरवाईज कोणीही तुमच्यावर काही करो ते बाउन्स बॅक होईल असे. तर अशा केसेस येतात आणि मी त्यांना सांगते की तुम्ही स्वतःवर वर्क करा, तुम्ही स्वतःचं इतकं क्लिन्झिंग करा, स्वतःच्या ऑराला इतकं प्युरिफाय करा की येणारी निगेटिव्ह एनर्जी तुमच्या ऑराला आपटून परत गेली पाहिजे. इतकं तुम्ही हेल्दी आणि स्ट्रॉंग ठेवा. कारण तुम्ही एखादा इंटरव्ह्यू द्यायला जाता, एखादं काम करायला जाता, तिथे तुमचं कामही पटकन व्हायला पाहिजे, आणि हे केव्हा होईल जेव्हा तुमचा ऑरा इम्प्रेसिव्ह असेल, ऑरा अट्रॅक्टिव्ह असेल. सो असं होत असतं त्यामध्ये. तर त्यामुळे ब्लॅक मॅजिकच्या केसेसमध्ये मी पहिल्यांदा त्यांना स्वतःवर करायलाही काम देते, काही रिच्युअल्स कास्ट करायला देते, काही चॅन्ट्स देते ज्यामुळे ते क्लिअर होतं, आणि मी स्वतःही त्यांची एक हिलिंग प्रोसेस जी आमच्याकडे केली जाते ते काही महिन्यांसाठी 90 डेजसाठी ती हिलिंग प्रोसेस केली जाते, ज्यामुळे व्यक्तीचा ऑरा कम्प्लिटली हील व्हायला हेल्प होते. मग पास्ट लाईफचे जे कर्माज असतात आपले, हे हील करता येऊ शकतात आता? हो, 100%. म्हणजे तुमच्या थ्रू करावं लागतं, किंवा मग तुमच्याकडे जर अशी कुठली व्यक्ती आली तर मग त्यांचं कसं? छान प्रश्न आहे. आपण जी काही कर्म केलेली आहे ती आपली पर्सनल कर्म आहे, जी आपण केलेली आहेत ती आपल्याला कोणी करायला नाही सांगितले. कर्म ही कशी आहेत, जे तुमच्या विचारांमधनं तुम्ही करता, तुमच्या ऍक्शन म्हणजे तुमच्या बिहेवियरमधनं तुम्ही करता, आणि तुमच्या वाणीने तुम्ही करता. असे अनेक प्रकारचे कर्म आपण केलेत. एखादी लहानसा कीटकही आपण मारतो, आज घरात जुरळ झाली तर आपण त्यांना मारतोय, ही कळत नकळतपणे झालेली कर्मच आहेत. असं आहे. तर या कर्मानं हील करण्यासाठी आपण आपलं हे कर्म परमेश्वर सुद्धा कधीच हील करू शकत नाही. मी माझ्या सेशन्समध्ये नेहमी सांगते की तुमची कर्म कुठलाही गुरु किंवा कुठलाही परमेश्वर कधीच हील करू शकत नाही, कारण कुठलाही देव, कुठलाही परमेश्वर, परमात्मा तुमच्या कर्मांमध्ये इंटरफेअर नाही करू शकत, तुमच्या फ्रीविलमध्ये इंटरफेअर नाही करू शकत. तुमची कर्म तुम्हालाच हील केली पाहिजे. तर ही हील करण्यासाठी आमच्याकडे स्पेशल काही थेरपी आहेत, म्हणजे त्या आम्ही शिकवतो करायला, ज्याला आपण कर्मा हिलिंग म्हणतो. आणि एक सर्जरीचा प्रकार आहे, कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक सबकॉन्शियस माइंडचं एक फंक्शन आहे अनकॉन्शियस, ज्याच्यामध्ये हा सगळा स्टोरेज आहे आपल्या कर्मांचा. जर आता आपल्याला विचारलं की मागच्या वर्षी याच दिवशी तुम्ही कुठल्या रंगाचे कपडे घातले होते, तर आपल्याला नाही आठवणार. पण हेच जर तुम्हाला तुमच्या हिप्नोसिस करून किंवा अशी थेरपी करून तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडद्वारे त्या लेवलमध्ये घेऊन गेलं
तर तुम्हाला बरोबर ती आठवेल की तुम्ही काय केलं होतं. तसंच पास्ट लाईफ रिग्रेशन करताना सुद्धा व्यक्तीला एका मेडिटेशन स्टेटमध्ये घेऊन गेलं जातं आणि त्याला विचारलं जातं की तुम्ही तुमचं पास्ट लाईफ बघू शकत आहात का. आणि तेव्हा ते बघतात या रिलेटेड कुठलं असं कर्म मी केलं होतं ज्यामुळे आज मला अडथळे येत आहेत. आणि त्याला कळतं की आपण अशी वाईट कर्म केली होती. आणि मग त्यामुळे त्याला सोल्युशन सांगितलं जातं की त्या कर्मांना आता तुम्ही कसं हील करा, तुम्ही एक्झॅक्टली काय करा. तर तुमच्या जसं आपल्या बॉडीचा एखादा ऑर्गन खराब झाला, एखादा अवयव, तर आपण त्याला ट्रीट करतो, आपण सर्जरी करतो. पण आपल्या माइंडचं काय, मनाचं काय, आपण ब्रेनला तर चेंज नाही करू शकत आहे. पण एथिक लेवलवर अशी एक सर्जरी शिकवली जाते ज्या सर्जरीद्वारे तुम्ही तुमच्या माइंड मधला निगेटिव्ह डेटा कर्मांचा तुम्ही क्लिअर करू शकता. आणि तुम्हाला लाईफ कसं पाहिजे पुढे त्याला तुम्ही नवीन पद्धतीने प्रोग्राम करू शकता. हे एक सर्जरीचा प्रकार आहे. तर अशा प्रकारचे काही टेक्निक्स शिकवल्या जातात, आमच्या इथे ट्रेनिंग दिलं जातं, ज्यामुळे नक्कीच व्यक्तींच्या लाईफमध्ये चेंजेस 100% होत असतात. तर मी हेच सांगते, तुमची कर्म तुम्हालाच हील करणं गरजेचं असतं. मग ती पास्ट लाईफ मधली पण आणि इव्हन या लाईफ मधले पण, इव्हन तुम्ही फ्युचर लाईफलाही प्रोग्राम करू शकता. ते कसं करताय? त्यामध्येच हे सांगितलं जातं की तुमचं फ्युचर लाईफमध्ये तुम्हाला काय हवंय. कारण आपण ब्ल्यूप्रिंट आपल्या सबकॉन्शियस मध्ये घेऊन आलोय. अजून 4 वर्षांनी तुमच्या लाईफमध्ये काय होणार आहे हे आपल्या सबकॉन्शियस माइंडला नक्की माहिती आहे. पण आपल्याला आता माहिती नाही. आणि म्हणून तो डेटा तुमच्या कुंडलीमध्ये आलाय की एखाद्या लहान बाळाचं जेव्हा पत्रिका बघितली जाते तो मोठा झाल्यावर काय करणार हे तेव्हाच सांगितलं जातं. कसं? कारण ती ब्ल्यूप्रिंट तुमच्या सोल प्लॅन मधनं तुम्ही इथे घेऊन आलेला आहात. पण मग एखादा निगेटिव्ह डेटा आहे जे पुढे होऊन घडणार आहे त्याला तुम्ही चेंज करू शकता. त्याला तुम्ही तसं प्रोग्राम करा की ती तीव्रता कमी होईल आणि काहीतरी चांगलं ट्रान्सफॉर्मेशन लाईफमध्ये होईल. तर मॅम, तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे साई पूजा अंश. तर मग त्याच्यामध्ये सुरुवातीला शब्द आहे साई. साईबाबा आणि तुमचं काय कनेक्शन आहे? खूप घनिष्ठ आणि जवळचं. म्हणजे जेव्हा मी त्यांचं नाव जरी घेते माझं हार्ट चक्र खूप लगेच एक्सपांड होतं. प्रत्येक वेळी असं फील होतं की ते माझ्या बाजूला आहेत. आत्ताही ते माझ्या मागे उभे आहेत, मी पूर्ण फील करू शकते. आणि जिथे मी जाते ते माझ्या बरोबर असतात. म्हणजे एनर्जी लेवलवर बघायला गेलं तर जे फिजिकल पॅरेंट्स तर आपले असतात, एनर्जी लेवलवरही आपल्याला पॅरेंट्स असतात, आपल्या देवता. ते माझे माता आणि पिता म्हटलं तर जी माझी माता आपण म्हणू आई, ती गॉडेस महाकाली, जिच्याकडनं मला जी शक्ती प्राप्त झाली ती स्पिरिट अटॅकची, ज्यांना मी हील करू शकते. आणि त्यांच्याशीच चॅनल होऊन मी या शक्तींचं सामोरं जाते. आणि साईबाबा जे माझे वडील आहेत, ज्यांनी मला ब्रह्मांडाचं जे ज्ञान मेडिटेशनमध्ये मिळालं पाहिजे, कर्मांचं जे नॉलेज, जेव्हा मी सेशन्स घ्यायचे तेव्हा मला असे प्रश्न समोर नाही यायचे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मी अनेक सेशन्स केले होते. तेव्हा जेव्हा मी लॉ ऑफ कर्म त्यांना सांगायचे तेव्हा मला समोर हेच विचारलं जायचं की तुम्ही भगवद्गीता खूप वाचली आहे का? खरं सांगायचं तर एकही पान मी भगवद्गीतेचं कधीही वाचलेलं नाहीये. पण ते म्हणायचे की तुम्ही जे काही सांगताय हे सगळं कर्मांचं नॉलेज त्यात आहे. पण हे सगळं नॉलेज मला केवळ बाबांकडनं मिळालेलं आहे. इव्हन मी हेही सांगेन, मी कधीही जास्त शिर्डीला जात नाही, कारण मला प्रवास करायला फारसं आवडत नाही, त्यामुळे मी जात नाही. पण कारण मला ते सांगतात की तुला शिर्डीला येण्याची गरज नाही, मी तुझ्या जवळ आहे. आणि जेव्हा मी ध्यान करते त्यांची फिलिंग मला येते. इव्हन हा अनुभव मी माझ्या म्हणजे जे सोल फॅमिली, जे क्लायंट्स असतात त्यांना मी कधी क्लायंट समजत नाही, ती आपल्या सोल फॅमिलीचा एक भाग असंच आम्ही नेहमी म्हणतो. आणि फॅमिली आतापर्यंत अनेक वर्ष आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपद्वारे माझ्याशी कनेक्ट आहे, ज्यांच्याकडनं खूप प्रेम मला अजूनही मिळत आहे. आणि या सगळ्यांवर बाबांची कृपा आहे. इव्हन आमच्या जे मुंबईचं मेन सेंटर आहे तिथेही बाबांची दरवर्षी उपासना, होम, नववर्षाचं हे केलं जातं स्वागत. आणि बाबांचा अनुभव मला फार आहेत. माझा जो पहिलाच अनुभव मी तुमच्याशी शेअर करेन. जेव्हा मी ध्यानाला बसले होते आणि ध्यान करताना मला समजायचं नाही की मी किती वेळ ध्यान करते. कारण मी कधी टाइम लिमिट नव्हतं मला, तर कधी कधी मी 2.5, 3, 4 तासही त्या ध्यानामध्ये जात होते. एक दिवस असंच ध्यान करताना मी एका ट्रान्सच्या स्टेटमध्ये गेले आणि
अचानक मला साईबाबा दिसले. कारण त्याच्या आधी मला खरंच सांगते साईबाबांबद्दल फारसं असं काही अटॅचमेंट नव्हती. म्हणजे माझी आई भक्त होती, ती पहिल्यापासून जायची, पण मला असं नव्हतं. आणि पण ध्यानामध्ये ते मला अचानक दिसले. कारण तुम्हाला कधीही परमेश्वराला शोधावं लागत नाही, तो तुम्हाला शोधतो हे मला तेव्हा कळलं. तेव्हा ते समोर आले आणि त्यांनी मला शक्तिपात दिला. त्यांनी मला अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या मी ध्यानातनं बाहेर आल्यावर लिहून ठेवल्या. ओके. पण असं वाटलं की यांच्यावर विश्वास कोण ठेवणार, कारण मी स्वतःही खूप प्रॅक्टिकल आहे. जोपर्यंत विश्वास बसत नाही, ती गोष्ट सिद्ध होत नाही, मी विश्वास ठेवत नाही. त्यांनी मला पुढे 8 दिवसात होणाऱ्या गोष्टी सांगितल्या. अच्छा. ज्या मी लिहून ठेवल्या आणि मी बघितलं तसं तसं घडत गेलं. नंतर त्यांनी मला पुढच्या ध्यानामध्ये त्यांनी मला पुढे होणाऱ्या गोष्टी सांगितल्या, इतरांच्याही. तसं तसं घडत गेलं. मग मी म्हटलं की बरोबर आहे. नंतर त्यांनी नंतर मला ध्यानाची गरज लागायची नाही, मी सहजपणे त्यांचा आवाज ऐकू शकत होते. आणि मग ते मला वही पेन घेऊन बसायला सांगायचे. आणि मग तेव्हापासून मी ऑटोमॅटिक रायटिंग, ऐकलं असेल तुम्ही ऑटोमॅटिक रायटिंग काय असतं? थोडं प्लीज एक्सप्लेन करा. अच्छा, ऑटोमॅटिक रायटिंग असं असतं की जिथे एक एनर्जीचा सोर्स तुमच्याशी कनेक्ट होतो. तुमची बॉडी असते, तुमचा हात, तुम्ही लिहिता, पण ते तुम्ही न लिहिता ती एनर्जी लिहित असते. ती तुमच्याशी कनेक्ट होते, चॅनल होते. आणि अशा पद्धतीने बाबा कनेक्ट होऊन ते जे जे सांगायचे ते लिहून ठेवायचे. त्यांनी मला स्वतःबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या. मी त्या लिहूनही ठेवल्या. आणि त्यांनी सांगितलं की ही वही कोणाच्याही हातात लागली नाही पाहिजे. कदाचित ती वही माझ्याकडे अनेक वर्ष होती, पण नंतर ती वही अचानक खरंच गायब झाली. म्हणजे मी ती फार शोधली, कदाचित ती कोणाच्या हाती लागेल यानेच ती गायब झाली. आणि मी ती भरपूर शोधली, पण मला ती कधीच मिळाली, कारण त्यात सगळा हा पूर्ण डेटा होता जो बाबांनी दिला होता. पण तो माझ्या लक्षात आहे की काय होतं. मग हळूहळू अशा अनेक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. त्यानंतर महाकालीच्या शक्ती मला प्राप्त झाल्या. हेही त्यांनीच मला सांगितलं होतं की आता तुझ्याकडे स्पिरिट केसेस येतील, असे पजेस सोल येतील, त्यांची सुटका तुला करायची आहे. आणि मग अशा प्रकारचे एनर्जीज असलेले सोल सेल लागले. पण त्याच्या आधी मला ती सिद्धी प्राप्त झाली. ती शक्ती प्राप्त झाली गॉडेस महाकालीची. आणि ते झाल्यानंतर हळूहळू मला असं वाटायला लागलं की हळूहळू मग एंजल्स, अनेक मास्टर्स, या ज्या देवता आहेत, ह्या कनेक्ट होऊन अनेक युनिवर्सचे मेसेजेस मला मिळायला लागले. मग मी ऑटोमॅटिक रायटिंग, पहाटेच्या वेळेमध्ये सगळं शांतता असते, त्या ब्रह्ममुहूर्तावर उठून मी ते मेसेजेस लिहायला लागले. तिथून मला अनेक डेटा मिळायला लागला. मग स्पिरिट वर्ल्डची माहिती मिळायला लागली की मृत्यूनंतरच्या जगामध्ये काय असतं. आज मी जेव्हा मृत्यू झालेल्या लोकांशी संपर्क साधते आणि तर तिथे त्यांचंही असतं की आज आम्ही इथे काय करत आहोत. त्यांचं मी प्रत्येकांना ऑडियन्सलाही सांगेन, आपण या जगामध्ये आनंदाने जगण्यासाठी आलोय. आपण आपल्या भविष्याचा विचार करून आणि पास्टमध्ये काय झालंय, भूतकाळात काय झालंय, आपण किती टॉर्चर झालोय, किती अपमान झालाय, हे सहज सतत आठवून आपण तुमच्या वर्तमानाला आपण पूर्णपणे डाऊन करतो. आपण वर्तमानात जगत नाही. तर आजपर्यंत मी ज्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी हेच सांगितलंय, वर्तमानात जगा, आजचा दिवस कसा आनंदात जाईल याचा विचार करा, कारण उद्या काय होणार आहे आपल्याला माहिती नाही. आणि मनुष्य जन्म इतका सुंदर आहे, तुम्हाला ते जगता आलं पाहिजे. तो उत्साह तुमच्यात वाढवा. कष्ट आपल्याला आहेच, कर्म आपल्याला आहेच, पण ती कशी हील करूया, त्यातनं काय सोल्युशन आपल्याला मिळालं पाहिजे, इथे तुम्ही जास्त फोकस करा. नैराश्यात राहू नका, आनंदाने जगा. हे कारण एकदा तुमचा मृत्यू झाला की तुम्हाला वाटतं की खूप वेळ होता आपल्याकडे, पण आपण ते केलं नाही. आणि मी हे सांगेन की स्वतःचं गुरुतत्व वाढवा, तुमच्या गुरुतत्वाला बळ द्या, तुमची शक्ती वाढवा, ज्यामुळे तुम्हीही अशा प्रकारच्या अनेक गोष्टी करू शकता. आता बरेच लोक असे असतात की जे आपल्या आईवडिलांशी खूप कनेक्टेड असतात, की आपल्या मुलांशी कनेक्टेड असतात, बट समहाव अशा काही गोष्टी घडतात की त्यांचा मुलगा किंवा आई वडील अचानकपणे नाहीसे होतं. तर अशांना त्यांचे आता आई बाबा काय करतायत, मुलं काय करतायत, सो हे जाणून घ्यायचं असतं. तर मग ते तुमच्या थ्रू ते जाणून घेऊ शकतात. हो, जाणून घेऊ शकतात. काही वेळेला असंही होतं की आता काही जे आत्मे असतात त्यांना लवकर जन्म मिळतो, म्हणजे त्यांचं सोल कॉन्ट्रॅक्टच तसं असतं की त्यांना राहिलेलं काम कम्प्लीट करायचं असतं, त्यामुळे ते
तर जरी त्यांचा जन्म झाला असेल तरी त्यांचा कॉन्शियसनेस, चेतना तिथे असते. पण आपण एक चेतना आहोत, आपण पूर्ण आत्मा नाही आहोत. तर त्यांच्या चेतनेशी संपर्क साधून सांगता येते, तसं करता येतं आणि पूर्णपणे सांगता येतं. अशा अनेक केसेस येतात, अनेक दुःखी. आता रिसेंटली माझ्याकडे अशा केसेस की आई वडील आत्ता मुलाचं लग्न ठरणार आहे आणि मुलाचं ॲक्सिडेंटली अचानकपणे मृत्यू झाला घरातच. 3 दिवस काहीतरी आजाराचं निदान कळलं नाही आणि मृत्यू झाला. दुःखात होते ते, आणि त्यांनी असंच प्रकारे मुलाशी संपर्क साधला. तर त्यांच्या मुलाशी काय राहिलेल्या इच्छा आहेत, काय आहे, तुम्ही काय करा, कशामुळे मृत्यू झाला हे त्यांनी सांगितलं. आणि मी त्यांना हेच म्हटलं की तुम्ही तुमच्या ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात करा. कधी कधी आपण अंधारामधूनच उजेडाकडे जातो, कारण अंधारामध्येच तुम्हाला उजेड मिळतो आणि ती तुमची नवीन सुरुवात असते. साहजिक आहे, आपण हे दुःख विसरू शकत नाही, पण ते विसरण्याचा प्रयत्न तर आपल्याला नक्की केला पाहिजे. कारण आपण प्रत्येक जण एक फ्री सोल आहोत. आपण आपली एक जर्नी इथे करायला आलेलो आहोत. नाती आपल्याला जगण्यासाठी दिलेली आहेत, कारण आपण एकटे जगू नाही शकत, असं आहे. खरं. मी तुमच्या युट्यूबवर एक व्हिडिओ बघितला जो नक्षत्रांच्या रिलेटेड होता, की काहीतरी चंद्राच्या 27 पत्नी असतात आणि त्याप्रमाणे चंद्र वेगवेगळ्या त्या स्थानात जातो आणि त्याचा आपल्यावर इम्पॅक्ट होतो. सो ते प्लीज आम्हाला एक्सप्लेन करून सांगाल? हा, असं 27 जे नक्षत्र सांगितली आहेत या चंद्राच्या 27 पत्नी आहेत. आणि त्यातली जी लाडकी आहे ते रोहिणी नक्षत्र. म्हणून असं म्हटलं जातं की रोहिणी नक्षत्र ज्या व्यक्तीचं असतं त्याचं मन खूप छान असतं, कारण ती लाडकी पत्नी आहे त्यामुळे. आणि चंद्र हा रोज त्याच्या एका नक्षत्रामध्ये असतो. हा 1 किंवा 1.5 दिवस एका नक्षत्रामध्ये चंद्र असतो. आणि चंद्र हा फास्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे. आणि चंद्र म्हणजे आपली आई असते, चंद्र म्हणजे आपलं मनही असतं. तर तुमच्या नक्षत्रांमध्ये सुद्धा एक नवतारा चक्र असतं. नवतारा चक्र म्हणजे तुमचे 9 नक्षत्र, जे 27 नक्षत्र आहेत ते 9 प्रकारांमध्ये विभाजित केले आहेत. त्यामध्ये तुमचं जन्म नक्षत्र, तुम्हाला संपत्ती देणारं, तुम्हाला वाईट असलेलं नक्षत्र 3, 5, 7 ह्या नंबरचं नक्षत्र तुमच्यासाठी वाईट असतं. 9 हे तुमचं मित्र नक्षत्र असतं, 9, 18, 27 हे मित्र. तुम्हाला कुठलंही चांगलं काम करायचंय, तुम्ही त्या नक्षत्रावर करू शकता, जे तुम्हाला खूप फलदायी असतं. तसंच तुमचं 8वं नक्षत्र असतं, हे सुद्धा मित्र असतं. आणि 9वं असतं ते अतिमित्र असतं. तुम्हाला तुमचं एखादं धनप्राप्तीसाठी काम सुरू करायचंय, बिझनेस स्टार्ट करायचंय, तुम्ही या नक्षत्रावर करू शकता. किंवा संपत तारा या नक्षत्रावर करू शकता, जे तुम्हाला संपत्ती देतं, असं असतं. आणि 3, 5, 7 या नक्षत्रावर शक्यतो आपण चांगल्या गोष्टी करू नये, आपण प्रवास लांबचे करू नये, जे तुमच्यासाठी चांगलं नसतं हे नक्षत्र, त्यासाठी. तर हा पूर्ण एक ऍस्ट्रॉलॉजीचा एक भाग झाला. पण मग हे आपण नक्षत्र आज कुठलं आहे, कसं आहे, कसं हे आपल्या पंचांगामध्ये, इव्हन कालनिर्णयमध्ये तुम्हाला दिलेलं असतं की आज कुठलं नक्षत्र आहे. मग तुमचं जे चांगलं नक्षत्र आहे त्या दिवशी ते नक्षत्र बघून तुम्ही ते काम करू शकता. आणि जे नक्षत्र तुमच्यासाठी वाईट आहे, इव्हन तुम्हाला एखाद्या व्यक्तीबरोबर पार्टनरशिप करायचे, तर तुम्ही तुमच्या नक्षत्राबरोबर त्या व्यक्तीचं नक्षत्रही बघा, ते तुमच्यासाठी चांगलं आहे का वाईट आहे. तर तुमची पार्टनरशिप फलदायी होते. याच्यामध्ये डिटेलमध्ये जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर मॅमच्या चॅनलवर तुम्ही स्पेसिफिक व्हिडिओ आहे तो प्लीज बघा. मॅम, मुव्हिंग फॉरवर्ड आता मला हे विचारावं असं वाटेल की ह्या ज्या मोडॅलिटीज आहेत बऱ्याच, टॅरो आलं, त्याच्यात रेकी आहे, प्राणिक हिलिंग आहे, ॲस्ट्रॉलॉजी आहे, तर त्यातल्या त्यात अचूक पद्धत कोणती आहे की जी सगळे फॉलो करू शकतात? त्यातल्या त्यात सगळ्याच पद्धती छान आहेत, अगदी त्या त्यांच्या लेवलवर अतिशय छान आहेत, अप्रतिम आहेत. पण मी मोस्टली या कुठल्याही पद्धतीचा वापर नाही करत. म्हणजे टॅरो रिडिंग तर मी कधीच आत्तापर्यंत केलेलं नाहीये. कारण मी जे आहे डायरेक्ट सायकिक मेसेज, म्हणजे एक एनर्जीचं पोर्टल. एखादा व्यक्ती जर आला आहे समोर, त्या व्यक्तीचं एक पर्सनल युनिवर्स असतं. हा माझा स्वतःचा पर्सनल डेटा आहे जो मला माहिती आहे, जे मला गाईड झालेलं आहे. प्रत्येक व्यक्तीचं एक पर्सनल युनिवर्स आहे, ब्रह्मांड आहे. त्या युनिवर्समध्ये त्याची स्वतःची इन्फॉर्मेशन आहे. आणि ही इन्फॉर्मेशन त्याच्या ब्लड सेल्सद्वारे त्याच्या DNA मध्ये फ्लो होते. अगदी त्याच्या गतजन्मापासून. आपण क्रिस्टल फॉर्म पासून आलेलो आहोत, अनेक फॉर्म मधनं आपण मनुष्य प्राण्यांमध्ये आलेलो आहोत. आणि या मनुष्य प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्या अनेक जे जन्म आतापर्यंत झालेत,
आपला सगळा हा हिडन डेटा आपल्या DNA मध्ये, तुमच्या पर्सनल युनिव्हर्समधनं तो फ्लो होतो. आज या वेळेला या पर्टिक्युलर टाइम मध्ये तुम्ही काय करणार हे तिकडे माहिती आहे. तर समोरच्या व्यक्ती जेव्हा माझ्याकडे येतात आणि त्यांना मी सांगते, तेव्हा त्यांच्या पर्सनल युनिव्हर्सचं पोर्टल एका प्रेयरने मी ओपन करते. आणि मग त्यांच्या रिलेटेड जो डेटा आहे तो मला ॲक्सेस होतो. त्यांच्या DNA मधनंही ॲक्सेस होतो, त्या पोर्टलच्या एनर्जीमधनं सुद्धा ॲक्सेस होतो. इवन त्यांचे गाईड्स आहेत त्यांच्याबरोबरही स्पिरिट गाईड बरोबर मी कम्युनिकेट करते आणि त्यांना सांगते की असं असं आहे, तुम्ही त्यावर काय केलं पाहिजे. ओके. बऱ्याच वेळा आपण ऐकतो वाचतो की काय एक पर्टिक्युलर पिरियड मध्ये ते एक लव्ह पोर्टल असतं, मध्येच ते काय लायन्स गेट पोर्टल असतं. सो ह्या गोष्टी काय, कारण या हिंदी पॉडकास्ट मध्ये एवढ्या ऐकल्या जातात पण आपल्या मराठी लोकांना कळत नाही. त्याबद्दल ब्रह्मा युनिव्हर्स आहे ना, हे मल्टीवर्स आहे. ब्रह्मांड एक नाहीये, अनेक आहेत. आणि आपल्या हे जे लेयर्स आहेत हे वेगवेगळ्या पोर्टलचे लेअर आपल्या पृथ्वीच्याच वरवर आहेत. आपण एंजल ऐकले असतील, त्यांचा एक लेअर आहे, पाताळातल्या देवतांचा लेअर आहे, असे अनेक थर आहेत पृथ्वीवरच. आणि हे वेगवेगळे अनेक प्रकारचे पोर्टल्स आहेत, हे त्या पर्टिक्युलर वेळेवर ओपन होतात. जसं 777चं पोर्टल आहे, 1111चं आहे, लायन गेट पोर्टल आहे. हे जे आहेत हे एका ठराविक वेळेवर ओपन होतात. आणि ह्यातनं जी एक्सेस होते एनर्जी, आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही ध्यान करता, जेव्हा तुम्ही काही क्रिया करता अशा पॉवरफुल, त्यावेळेला ती एनर्जी तुम्ही रिसीव्ह करता. असे तर हे असे अनेक पोर्टल आहेत जे ओपन केले जातात त्यावेळेला. बरं, आता पुढे जाताना मला तुम्हाला हे विचारावं असं वाटेल की लोकांचे जे आवडीचे प्रश्न असतात की आम्हाला तुम्ही काही जनरल रेमेडीज सांगा, काही बिझनेस रिलेटेड, मनी, रिलेशनशिप. हो, मी रेमेडीज तर मी सांगते, पण मी हे सांगेन प्रत्येक रेमेडी जी जनरल आपण आजकाल ऐकतो आहे प्रत्येकालाच फ्रुटफुल नसते, फलदायी नसते. कारण तुमच्या प्रत्येकाचे एक पर्सनल व्हायब्रेशन आहेत. एखादी रेमेडी तुम्ही ऐकली आणि ती केली तर ती तुम्हाला फलदायी ठरेलच असं नाही, पण दुसऱ्या व्यक्तीला ठरू शकते. तर त्यामुळे तुमचे जसे व्हायब्रेशन असतात तशा रेमेडीज तुम्हाला दिल्या जातात. तुमच्या पोर्टलमधनं जे ओपन होतं, जी एनर्जी ओपन होते त्याच्या एक्सेसनुसार त्या दिल्या जातात. पण अगदीच जनरल रेमेडी जे आम्ही सांगेन की ठीक आहे तुम्ही रोजच्या जीवनात करू शकता. तुम्हाला एखादं गंभीर पेन होतंय अचानकपणे, तुम्हाला अचानकपणे काहीतरी असं वाटलं की आज मला खूप अस्वस्थपणा आला किंवा काहीतरी निगेटिव्ह फील होते, तर तुम्ही एक लिंबू घ्या. लिंबूचंही कारण सांगते, लिंबू ऐकल्यानंतर लगेचच आपण घाबरतो की काहीतरी मॅजिक, असं नसतं. प्रत्येक याला एक सायंटिफिक रिझन आहे. प्रत्येक आपण ज्या क्रिया करतो हे मी आत्तापर्यंत विज्ञानाशीच निगडीत केलेलं आहे, कनेक्ट करून केलेलं आहे. तर लेमन आहे, ज्याला कुठले डाग नसतील असं एक स्वच्छ लिंबू घ्यायचं आणि ते उभं असं प्लसच्या साईन मध्ये कट करायचं. म्हणजे अर्ध उभं, अर्ध पूर्ण 4 फूट नाही करायचं, अर्धवटच. वरती प्लसचं साईन झालं पाहिजे. ते तुमच्या फोरहेडला टच करून, कारण इथे जे आहे आपलं थर्ड आय चक्र आहे, ज्याने आपण निगेटिव्हिटीला ऍब्झॉर्ब करतो. तर लिंबामध्ये असे काही केमिकल्स असतात जे त्याच्यामध्ये एनर्जी असते तुमच्या निगेटिव्हिटीला ऍब्झॉर्ब करण्याची. तर तुम्ही लिंबू जेव्हा इथे टच करता ती निगेटिव्हिटी त्यामध्ये ऍब्झॉर्ब व्हायला सुरू होते. त्यामुळे मग तुम्ही इथे ते कनेक्ट करू, इथे लिंबू टच करून संपूर्ण बॉडीला डाव्या साईडने टच करत करत संपूर्ण तळपायापासून उजव्या तळपायाने वर यायचे, पुन्हा येते, असं 3 वेळा करायचे. अँटी क्लॉकवाईज. एनर्जी क्लीन करताना कधीही अँटी क्लॉकवाईज करायचं आहे. त्यानंतर ते लिंबू हातामध्ये घेऊन त्याला सांगा, कारण एनर्जीला आपल्याला सांगावं लागतं की तुला काय काम करायचं, की आता जो काही माझं पेन आहे, जो काही त्रास होतोय हे तू तुझ्या बरोबर घेऊन जा. आणि त्याच्याबरोबर चू असा आवाज करून 3 वेळा ब्लो करायचं. 3 वेळा तो आवाज करून 3 वेळा ब्लो. नंतर पेपरमध्ये रॅप करून घराबाहेर लांब अशा ठिकाणी टाकायचं जिथे कोणाचा पाय नाही लागणार. हेही आपण आवर्जून काळजी घेणं गरजेचं आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही टाकू शकता. हे नुसतं तुम्ही करून आल्यावर 10 मिनिटांनंतर तुम्हाला स्वतःमध्ये परिवर्तन दिसेल. एवढी ही रेमेडी वर्क करते. हो. तसंच दालचिनी आहे, जे आपल्या घरातील किचन हर्ब आहेत याच्यामध्ये सुद्धा खूप एनर्जी असते जी तुम्हाला रोजच्या जीवनात उपयोगी पडते. तर जी दालचिनी आहे, दालचिनीमध्ये सुद्धा तुमच्या फायनान्सला
एनर्जी देण्याचं, गेन करण्याची पॉवर असते. जे काही मेडिसिन, जे ऑइल्स आम्ही बनवतो फायनान्सला इम्प्रूव्ह करण्यासाठी, जे क्लायंटला दिले जातात, त्यामध्ये दालचिनीचा हा वापर होतोच होतो. तर दालचिनीवर तुम्ही एक एंजल नंबर आहे 71269. ओके, 71269. ओके. तर 3 सिनेमन बार्क म्हणजे जे रोल असलेले दालचिनी, असे तुटलेले तुकडे नाही, रोल असलेले अख्खे दालचिनीचे मोठे मोठे चांगले पीस, त्याच्यावर ग्रीन इंकच्या पेनने तुम्ही 71269 लिहायचे आणि ते तुमच्या गॅसवर बर्न करायचे. आणि त्याच्या समोर उभारून बोलायचं की माझा फायनान्स ग्रो होत आहे, माझे मनी ब्लॉकेजेस क्लिअर होत आहेत आणि प्रत्येक दिवसाला मी ग्रो होत आहे. हे तुम्ही रोज नाही पण प्रत्येक गुरुवारी आवर्जून केलं पाहिजे. त्यानंतर ते दालचिनी जळेल, त्याचा जो स्मोक बाहेर निघतो तो तुम्ही संपूर्ण घरामध्ये फिरवू शकता. हे तुम्ही करू शकता. तुम्ही दालचिनी एक ग्रीन कलरची तुम्ही एक पोटली बनवायची, शक्यतो सिल्कमध्ये एनर्जीला ॲब्झॉर्ब करण्याची पॉवर असते सिल्कच्या कपड्यात. एक सिल्कची लहानशी पोटली बनवून त्यामध्ये तुम्ही 2 दालचिनीचे तुकडे, 1 जायफळ, 5 वेलची, 5 लवंग, हे असं किट, 5 गोमती चक्र, 5 कावरीशेल, ज्याला काय म्हटलं जातं, कवड्या, हे तुम्ही घेऊ शकता. याला तुम्ही अगरबत्तीने थोडंसं अँटी क्लॉकवाईज 3 वेळा, मग क्लॉकवाईज 3 वेळा पोटलीमध्ये सगळं टाका, रॅप करा. ही पोटली तुम्ही तुमच्या बरोबर कॅरी करू शकता. यामुळे, आणि हे पौर्णिमा टू पौर्णिमेला हे सगळं आहे ते डिस्कार्ड करायचं असतं. फ्लोईंग वॉटरमध्ये तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करायचं, पुन्हा नवीन करायचं. हे तुम्ही करू शकता. तसंच महालक्ष्मी जवळ, प्रत्येकाच्या घरात महालक्ष्मी आहे. तुम्ही एका स्टील किंवा चांदीची वाटी, कारण हे मून, आपण चंद्र प्लॅनेट पकडतो, याच्यामध्ये तांदूळ भरायचे, त्याच्यामध्ये 5 गोमती चक्र, 5 कावरी शेल, हे तुम्ही ठेवून त्याच्यावर एक लाल कपडा ठेवून त्याला टाय करून त्या वाटीला पूर्णपणे झाकून ठेवायचं. महालक्ष्मी जवळ तुम्ही ठेवायचं आणि हे तुम्ही पौर्णिमा टू पौर्णिमा चेंज करायचं. आणि पण 108 वेळा तुम्हाला कुठलाही महालक्ष्मीचा मंत्र आहे, इव्हन श्रीम ब्रिजे, हा मंत्र तुम्ही डेली चॅन्ट केला पाहिजे. नमस्कार एकदा परत सांगाल मंत्र? श्रीम ब्रिजे. श्रीम ब्रिजे किंवा नुसतं श्रीम. ओम श्री महालक्ष्मी नमः हा सुद्धा चालेल, कारण महालक्ष्मीचे अनेक मंत्र आहेत. हा तुम्ही हे रोजच्या जीवनात तुम्ही करण्याचे आहेत. शेवटी मी हेच सांगेन की तुमच्या व्हायब्रेशन नुसार तुम्हाला त्याचं फळ मिळणार. काही रिलेशनशिप्स रिलेटेड, रिलेशनशिपमध्ये आजकाल आपण बघतो बरेच, आणि हे व्हायब्रेशन मिसमॅच झाल्यामुळे, ऑरा मिसमॅच झाल्यामुळे होतं. सगळ्यात पॉवरफुल टूल जे मी अनेकांकडनं करू नाही घेते ते म्हणजे फॉरगिव्हनेस. कारण आजकाल आपल्यामध्ये माफ करणं ही भावना खूप कमी निर्माण होते. तर सहजपणे माफ करणं, आपण अनेक वर्षानुवर्ष झालेले अपमानही आज आपल्या आतमध्ये ठेवलेत आणि आजही आपण स्वतः टॉर्चर होतोय. इव्हन त्या व्यक्तीला आठवून काहीतरी आपण अपशब्द वापरतो, पण त्यामुळे तो व्यक्ती आज कुठे आपल्याला माहिती नाहीये, तो आपल्यापासून खूप लांब आहे. पण आपण जे सतत करतोय त्यामुळे आपल्याच चक्रांवर परिणाम होतोय. आपण वाईट शब्द बोलल्यामुळे आपलं थ्रोट चक्र जे असतं, विशुद्धी चक्र, हे खराब होतं. त्यामुळे आपल्याला थायरॉइड सारखे प्रॉब्लेम, स्त्रियांमध्ये मेनोपॉज हे लवकर येतात. त्यामुळे आज्ञा चक्र जे आहे, इथे तुमची मेंटल इलनेस तुम्हाला येतो. तुम्ही मानसिकता तुमची बिघडते, चिडचिडेपणा वाढतो, कारण तुम्ही सतत तेच आठवून स्वतःला त्रास करून घेता. इथे तुमच्या कॉर्ड्स पण कनेक्ट होतात, असं असतं. तर त्यामुळे इथे तुम्हाला पहिल्यांदा फॉरगिव्हनेस हे खूप इम्पॉर्टंट असतं. माफीची प्रार्थना, की मी या व्यक्तीला मनापासून माफ करत आहे. मी इथे एक एक्झाम्पल देईन की बऱ्याच वेळेला अशा केसेस येतात की आमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, किंवा कपल्स येतात लग्नाआधी की लग्न करायचं की नाही हा विचार येतोय, खूप वाद होत आहेत आमच्यामध्ये. तर याबद्दल मी असं सांगेन की आज तुम्ही एकमेकांना भेटता, हे तुमच्या सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे. जर बघा असं असतं की लग्नाआधी चंद्र तारे आणून द्यायला तयार असतात आणि लग्नानंतर ते एकमेकांच्या जीवावरही उठतात. हे का होतं? कारण तुम्ही आज भेटलायत, तुमच्या गतजन्माचं कुठलं तरी सोल कॉन्ट्रॅक्ट आहे. जर ते पॉझिटिव्ह असेल, राहिलेलं असेल, तर ते कम्प्लीट करायला तुम्ही आहे आणि तुमचा प्रवास अगदी सुरळीत राहतो.
पण जर ते निगेटिव्ह असेल, तुम्ही काहीतरी असं त्या व्यक्तीशी वाईट कर्म केलेलं आहे, आता तो व्यक्ती रिव्हेंजच्या भावनेने, त्याला असं माहिती की मी तुला सोडणार नाही, हे जे शेवटचे शब्द असतात, हे शब्द लक्षात ठेवून आपण पुन्हा भेटतो आणि आपल्यामध्ये पुन्हा त्याच गोष्टी होतात ज्या पास्ट लाईफमध्ये अर्धवट राहिलेल्या आहेत. किंवा एकमेकांना म्हणजे आपण म्हणतो की सुसाईड करणं, हजबंड वाईफमध्ये जेव्हा कपलमध्ये खूप दुरावा येतो तेव्हा डिप्रेस होऊन ते सुसाईड करतात, किंवा जीव घेणा प्रकार होतो, हत्या होतात, पण हे त्यांच्या आतमध्ये राहिलेलं असतं आणि ते कम्प्लीट करण्यासाठी ते पुन्हा भेटतात आणि मग या लाईफमध्ये पुन्हा तेच चक्र त्यांच्या आयुष्यात सुरू होतं. तर इथे पहिल्यांदा आपण एकमेकांना माफ केलं पाहिजे. जे झालं ते झालं, त्या घटनेला आपण बदलू नाही शकत, पण त्यामध्ये चांगलं आपण काहीतरी निर्माण करू शकतो त्या नात्यांमध्ये. तर आपण पहिल्यांदा फॉरगिव्हनेस, दुसऱ्याला माफ केल्यामुळे त्या व्यक्तीमध्ये परिवर्तन होत नाही, पण आपल्यामध्ये परिवर्तन होतं. कारण आपल्या ज्या सेल्स आहेत या नवीन निर्माण होतात, जुन्या सेल्स आहेत त्या चेंज होतात, तुमच्या डीएनएचं प्रोग्रामिंग बदलतं, तुमची चेतना बदलते आणि तुम्हाला एक समाधान प्राप्त होतं. तुम्ही एक नवीन एनर्जी रिसीव्ह करता दुसऱ्यांना माफ केल्यामुळे. त्यामुळे मनात सतत ही प्रार्थना की मी तुला मनापासून माफ केलंय, मी तुला मनापासून माफ केलंय, ही खूप इम्पॉर्टंट असते. आणि दुसरं आहे कॉर्ड कटिंग. कॉर्ड कटिंग, कारण आपण जेव्हा ज्यांचा विचार करतो, सूक्ष्म एक तार आपल्याशी कनेक्ट होते. त्यामुळे हा तुमचा हात आहे, हा एक नाईफ आहे, एक तलवार आहे, एक चाकू आहे, असं तुम्ही इमॅजिन करू शकता. आणि टॉप टू बॉटम त्या कॉर्डना असं कॉर्ड कट असं कट करू शकता. तुम्ही कुठली घटना वाईट पाहिली तरी तुम्ही त्याची एनर्जी रिसीव्ह करता, मग तेव्हाही या कॉर्ड कटिंग करणं खूप इम्पॉर्टंट असतं. मग तेव्हा तुम्ही ही कॉर्ड अशा पद्धतीने कट करा. कुठलीही व्यक्तीचा ऍक्सिडेंट झालाय, कुठे दोन व्यक्ती भांडत आहेत, कुठे मारामारी चालली आहे, कुठे मीडियावर आपण काहीतरी बघितलं निगेटिव्ह, तरीही तुम्ही ती एनर्जी रिसीव्ह करता, अट्रॅक्ट करता. सो तुम्हाला कॉर्ड कटिंग त्या वेळेला करणं इम्पॉर्टंट असतं, तर हे तुम्ही केलं पाहिजे. तर रिलेशनशिपमध्ये असं आहे, पहिल्यांदा तर फॉरगिव्हनेस करा आणि त्यानंतर रिलेशनशिपच्या प्रोग्रामिंगसाठी काही रिच्युअल्स असतात ते मी कास्ट करायला देते. तर ते रिच्युअल केल्यामुळे तुमच्या रिलेशनशिपमध्ये अनेक सुधारणा होते. तरीही एक स्वीटनेस यायला मी एक लहानशी रेमेडी सांगेन. आपल्या वास्तूमध्ये साऊथ वेस्ट डायरेक्शन असतं, हे रिलेशनशिपसाठी असतं. एका काचेच्या जारमध्ये मध घ्यायचं आणि दोघांचं नाव लिहून स्वीट रिलेशनशिप असं लिहून त्याला 4 फोल्ड करून, तो कागद आहे 4 फोल्ड करून तुम्ही त्या जारमध्ये ठेवायचा आणि ती जार तुम्ही साऊथ वेस्ट डायरेक्शनमध्ये ठेवून द्या. प्रत्येक अमावस्येला हे चेंज करायचं, कारण जितकी एनर्जी तुम्ही घेता ती तुम्हाला चेंज करणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला ते चेंज करावं लागतं. तसं तुम्ही करू शकता. आणि काही वास्तुदोष रिलेटेड असतात रेमेडीज? वास्तूचं एक मी सांगेन, वास्तू कधीही जनरल नसते. आपल्याला असं सांगितलं जातं की नॉर्थला असलेलं WC टॉयलेट असतं, हे चांगलं नसतं. पण काहींच्या बाबतीत त्यांच्या कुंडलीनुसार ते चांगलंही असतं. त्यांना तिथे ते प्रॉफिट देणारं असतं. त्यामुळे वास्तू आणि तुमची कुंडली एकमेकांशी घनिष्ठ नातं असतं. त्यामुळे जनरल वास्तूच्या रेमेडीज मी जनरल अशा कधीच नसतात की तुम्ही हे ठेवा, तुम्ही ते ठेवा. तर तसं नाही करता येत आपल्याला. वास्तू ही तुमच्या कुंडलीनुसारच केली जाते आणि तिथे ते तुम्हाला इमिजिएटली रिझल्ट देते. पण म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही ॲस्ट्रो वास्तू केलं पाहिजे. हो, करते मी. येस. आणि ते तुम्हाला क्विक रिझल्टही देते. त्यामध्ये तुमची नक्षत्रही बघितली जातात. कारण आपल्या वास्तूमध्ये 45 देवता म्हणजे 33 देवता, 12 असुर असतात. जेव्हा त्या वास्तूमध्ये वाद होतात, भांडणं होतात, क्लेश आहेत, फायनान्शियल लॉसेस होतात, तेव्हा ती असुरी शक्ती बाहेर आलेली असते. आणि जेव्हा तिथे शांतता असते, सगळं छान चाललंय, तिथे देवतांची शक्ती चांगलं काम करत असते. तर जिथे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात तिथे असुर शक्तीला ब्लॉक करून आपण देवतांच्या शक्तीला जागृत करतो आणि तो रिझल्ट यायला सुरू होतो. साधारण किती वेळामध्ये हा रिझल्ट दिसायला लागतो? काही ना 3 दिवसात, काही ना 15 दिवसात, काही ना 3 महिन्यात. कारण एनर्जीला वेळ द्यावा लागतो तुमच्यावर काम करण्यासाठी. तर मी आतापर्यंत जिथे जिथे केलंय तिथून चांगले रिझल्ट नक्कीच आले, लवकर आले.
आता आपण एक थोडं पॉडकास्टच्या एंडकडे आलेलो आहे, सो मला 1-2 प्रश्न तुम्हाला विचारायचं वाटते. मगाशी आपण पोर्टल आणि या रिलेटेड बोलत होतो. सो हे जे नंबर्स आहेत आपण त्याला एंजल नंबर्स म्हणतो की 1111 असेल किंवा 555 असेल, 333 दिसतात. सो याचे थोडे एक जेनेरिक आम्हाला मिनिंग सांगाल तुम्ही? प्रश्न चांगला आहे, पण याचं उत्तर मी थोडं वेगळं देईन. ओके. कारण आपण जे म्हणतो की 333 नंबर दिसल्यानंतर तुमच्या बाबतीत हे घडेल, किती करोडो जनता आहे, सगळ्यांच्या बाबतीत सेम प्रेडिक्शन नक्कीच नसणार. करेक्ट. त्यामुळे एंजल तुम्हाला काहीतरी सांग. आज तुम्ही जर विचार केला की माझं हे महत्वाचं काम आहे, हे होईल का, आणि तिथे तुम्हाला कुठलाही एंजल नंबर दिसला तर तो संकेत आहे की तुमचं काम होणार आहे. वा, बर. हे तुमच्या म्हणजे एंजल तुम्हाला हेल्प करतात. इवन मी स्वतः जेव्हा प्रवास करते आणि प्रवास करता करता मी सहज कधीतरी असं म्हणते की एंजल आता जर तुम्ही, कारण एंजल कम्युनिकेशन हे मी करते, त्यांच्याशी कम्युनिकेट करत असते, तुम्ही जर आता माझ्या बरोबर असाल तर मला या नंबरची गाडी माझ्या बाजूने जाईल, आणि तेव्हा काही मिनिटमध्येच ती गाडी बाजूने जाते. हे तुम्हाला संकेत असतात की हो एंजल माझं जर हे काम होणार असेल तर मला तुम्ही 333 नंबर दाखवाल आणि दिसणार तुम्हाला. हे मिनिंग आहे ऍक्च्युअली अशा पद्धतीने. बर. आणि आता जाता आता तुम्ही जे सुरुवातीला आम्हाला काही एक्सपिरियन्सेस सांगितले रिगार्डिंग सायकिक अटॅक्स असतील, सोल स्पिरिट अटॅक्स रिलेटेड, सो त्या रिलेटेड आम्हाला अजून 1-2 अनुभव ऐकायला आवडते. हो नक्कीच. आताच मध्यंतरी एक केस होती. जी लेडी आहे म्हणजे तिच्यामध्ये अशा प्रकारचे अनेक सोल ती पजेस होती, पण तिला हे समजत नव्हतं. पण तिचं नेचर दिवसेंदिवस खूप ॲग्रेसिव्ह होत चाललं होतं. ओके. आणि घरामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींना सहज मान्यता नसल्यामुळे कुणाच्याही लक्षात नाही येत होतं. आणि ती अचानकपणे पार्टनरवर चिडणं किंवा त्यांच्याबरोबर खूप चिडचिड करणं आणि मी जीवच देईन म्हणजे सुसायडल थॉट्स मनामध्ये येणं, अचानकपणे धावत जाऊन रस्त्यावर पळत जाणं, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी करत होती. ओके. जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मी समोर फक्त बसले होते आणि ते बसल्यावरच त्यांच्या बॉडी बिहेवियर चेंज झाली. कारण हे जे सोल असतात यांना समजतं की आपली निघायची वेळ झाली आहे. बर. तर ते तेव्हा खूप असं आतल्या टॉर्चर होतात स्वतः. ओके. आणि त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे. तर त्यामुळे ज्या क्रिया करायच्या असतात त्यांची एक मी पर्टिक्युलर वेळ दिली आणि मी सांगितलं की ह्याच्यामध्ये अशा प्रकारची 5 सोल्स आहेत, 5 होते. हे सांगितल्यावरच ती व्यक्ती तिथे खूप विचित्र बिहेवियर करू लागले. मोठमोठ्या तिचे फेशियल एक्सप्रेशन्स चेंज झाले, खूप वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी बिहेवियर सुरू झाले. असं सगळं झालं. त्यानंतर आम्ही जेव्हा स्वतः एक होम मी करते जो गॉडेस महाकालीचा असतो, तो करताना तिची अवस्था फार वाईट होती, पण मी कुठल्याही प्रकारे त्यांना कुठलीही इजा होऊ नये याचा पूर्ण प्रयत्न करते. आणि एका चांगल्या शुद्ध क्रियेद्वारे, शक्तिपाताद्वारे ती क्लिअर करते. खूप वेगवेगळे सोल्स बाहेर येत होते. अंग लिटरली तिचं अंग वेडवाकडे, ती बॉडी मुवमेंट्स, हात पाय पूर्ण असे फिरवून वगैरे, असं खूप विचित्र. बघणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं की इतका त्रास ही सहन करत होती आणि आम्हाला कळलं नाही. त्यानंतर ती क्लिअर झाली आणि तिचे हेल्थ इश्यू सुद्धा कमी झाले. कारण तुम्हाला हेल्थ इश्यूज व्हायला लागतात, म्हणजे तुम्ही रिपोर्ट्स काढता नॉर्मल येतात पण एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय ते कळत नाही, असे होतं. तर हे झालं. त्यानंतर अजून एक अनुभव आहे की एक आहेत लेडीज, त्यांना पण असंच होतं की तिथे जिथे माझं सेंटर आहे तिथे जायचं होतं आणि आज म्हणजे मला ते समोर जावं लागणार आहे हे ऐकल्यावरच त्यांना तिथे त्रास व्हायला सुरू झाला. ओके. आणि मग त्यांना कळलं की कदाचित मॅडमच्या समोर जायचंय म्हणून हे सुरू झालेलं आहे. आणि त्या आवर्जून आल्या आणि मग त्यानंतर ते सेम अशीच क्रिया, असेच प्रकार की मी नाही जाणार, मी हिला घेऊन जाणार, अशा प्रकारच्या गोष्टी. हो. आणि मग तिथेही अशाच क्रिया करून ते क्लिअर केलं. इवन अजून एक जी केस मी करत होती तेव्हा त्यांना मी जेव्हा कमांड देत होती की तुम्ही जाय निघून, ह्या शरीराला सोडा, तेव्हा त्यांनी एका नदीमध्ये पजेस केलं होतं आणि बोले हो जाणार, पण हिला घेऊन जाणार. आणि ते सतत घेऊन जाणारी स्वतःचा गळा त्या स्वतः दाबत होत्या. अशा प्रकारे मग तेव्हा त्या अशा क्रिया करून त्यांना क्लिअर केलं जातं आणि त्यांच्या शरीराला एक कवच दिलं जातं. ओके. शिल्ड केलं जातं, ज्यामुळे पुन्हा अशा एनर्जीज प्रवेश करू नये याद्वारे केलं जातं. तर अशा अनेक केसेस असतात की आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली कुठून तो त्रासाचं मूळ काय आहे. तर हे मूळ असतं.
आता तुम्ही असे अनुभव सांगितले की माझे प्रश्न परत थोडे एकदम वाढले. सो ते मला विचारावंसं वाटेल की मग स्पिरिट अटॅक्स आपल्यावर होऊ नयेत म्हणून आपण काय गोष्टी करू शकतो. मी एका ठिकाणी वाचलं होतं की तुम्ही घड्याळ घातलं पाहिजे. सो आता हे खरं खोटं हे प्लीज आम्हाला सांगा आणि इन जनरल तुम्ही काय करू शकता. बघा, घड्याळ म्हणजे काच, तर अशा प्रकारच्या एनर्जीज अटॅक करतात तेव्हा काच ब्रेक होते, पण हे प्रत्येकाच्या बाबतीत नाही होऊ शकत. बर. कारण अनेक जणांच्या हातात आपण घड्याळ जनरली बघतोच, तरीही सोल पजेस आहेत, अनेक पजेस आहेत. झोपेमध्ये त्यांना अनेक प्रकारचे त्रास होतात, अंगावर अजूनही होतात, अंगावर कोणीतरी बसल्यासारखं होतं, हे होतं. तर यावर जनरल रेमेडी म्हणजे डेली लाईफमध्ये तुम्ही तुमचा ऑरा क्लिअर ठेवा. तुम्ही नवग्रह स्तोत्र डेली चॅन्ट करा, तुमचे प्लॅनेट स्ट्रॉंग, कारण हे जे प्लॅनेट्स आहेत ना हे ब्रह्मांडात नाही आहेत, हे तुमच्या ऑरामध्ये आहेत. साधारण मी सांगेन तुमचं मूलाधार चक्र आहे तिथे मंगळ आहे, तुमचं स्वादिष्ठान चक्र आहे तिथे शनी आहे, तुमचं मणिपूर चक्र आहे तिथे गुरु आहे, तुमचं अनाहत म्हणजे हार्ट चक्र आहे तिथे शुक्र आहे, तुमचं विशुद्धी म्हणजे थ्रोट चक्र आहे तिथे बुध आहे, म्हणून तुम्ही छान बोलू शकता, असं आहे कम्युनिकेशन स्किल. तुमचं आज्ञा आहे तिथे चंद्र आहे आणि सहस्रार चक्र आहे तिथे सूर्य आहे. ओके. तर प्रत्येक ग्रह तुमच्या आतमध्ये आहे. मग त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही चक्रांना क्लिन्झिंग, एनर्जायझिंग हे केलं पाहिजे. ऑराचं क्लिन्झिंग, एनर्जायझिंग केलं पाहिजे. डेली मेडिटेशन केलं पाहिजे. ग्रीन ग्रासवर चालणं, ग्राउंडेड राहणं, लाल मातीमध्ये चालणं हे खूप. म्हणून बऱ्याच वेळेला मड थेरपी पण आहे. आमच्या स्पिरिच्युअल ज्या रिट्रीट्स होतात त्याच्यामध्ये आम्ही स्पेशली मड थेरपी करतो. त्याचा हा असा उपयोग होतो. ग्राउंडेड राहणं आणि डेली मंत्रांचे बीजमंत्र आहेत, जसे आपल्याला सहज गुगलवरही अवेलेबल आहेत, लम वम यम हम, हे सुद्धा तुम्ही त्या वाराला करा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमच्या ऑराला प्युरिफाय करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या माइंडने तुम्ही जितकं माइंडला, मनाला शुद्ध ठेवाल, तुमचे भाव जितके शुद्ध राहतील तितका तुमचा ऑरा शुद्ध राहील आणि तजेलदार राहील, तेजस्वी राहील. ओके मॅम, कधी कधी असं असतं की आपलं म्हणजे आपण जे आत्ता बोललो हे बऱ्यापैकी रिलेशनशिप, हेल्थ आणि फायनान्स रिलेटेड बोललो, पण आता असं व्हायला लागलं आहे की लहान मुलं जे आहेत त्यांना एक ट्रॉमाज चालू व्हायला लागलेत, ज्याला आपण सायकोलॉजिकल याच्यात म्हणतो चाइल्डहुड ट्रॉमाज. तर याच्यामध्ये आपण काही करू शकतो हिलिंग किंवा? आणि हो, नक्कीच आमच्या इथे याबद्दल हिलिंग सेशन दिलं जातं मुलांना काही. आणि मी सगळ्यात आधी हे सांगेन, जेव्हा चाइल्डहुड ट्रॉमा जो आहे हा लहान मुलांना त्यांच्या पास्ट लाईफमधनंही आलेला असतो. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू, डेथ जो आहे तो अकस्मात पाण्यात बुडून झाला आहे, आगीमध्ये झाला आहे, एका ॲक्सिडेंटने झाला आहे, तर मृत्यूच्या वेळी हे भय आहे हे व्यक्तीच्या सबकॉन्शियसमध्ये राहतं. आणि जेव्हा तो पुढचा जन्म घेतो तेव्हा ती सगळ्या प्रकारची फिअर तो त्याच्या सबकॉन्शियस माइंड मधनं घेऊन येतो. आणि मग या लाईफमध्ये, त्याच्या लाईफमध्ये तेच पॅटर्न जे आहे ते कॅरी फॉरवर्ड होतं. अनेक वेळा आपण लहान मुलं बघतो ते अचानक पाण्याला घाबरतात, त्यांना पाणी काय आहे हे माहीत नाहीये तरीही ते घाबरतात, कारण त्यांच्या आतमधील तो ट्रॉमा असतो. शिवाय जसं जसं मूल वाढत जातं घरातलं वातावरण त्याच्यावर खूप प्रभाव टाकतं. आजकाल मी बघते की पॅरेंट्स कॉम्पिटिशनमध्ये इतके आहेत की तुझ्या मित्राला 90% मिळतं तर तुला 95 मिळालंच पाहिजे, आणि अशा अनेक केसेस येतात. तर मी इथे पॅरेंट्सना हे सांगेन की प्रत्येक सोल हा फ्री आहे. प्रत्येक मूल, प्रत्येक सोल जो जन्माला आलाय तो त्याचा एक स्वतःचा एक कॉन्ट्रॅक्ट साईन करून आलाय की त्याला काय करायचंय लाईफमध्ये. त्याला हे चांगलं माहितीये की आपण काय करणार आहोत. आपण त्यांना जे संस्कार देतोय हे तुम्ही फिजिकल बॉडीला देताय त्यांच्या, पण त्यांच्यावर त्यांच्या सोलचेही संस्कार आहेत जे गतजन्मामधून ते घेऊन आलेले आहेत. आणि त्यासाठी मुलांना कुठल्याही प्रकारचं प्रेशर देऊ नका. आज बघा, हायर एज्युकेशन घेतलेल्या व्यक्ती सुद्धा आज कशा प्रकारचे जॉब करत आहेत, त्यांना त्या प्रकारची सॅलरी नाही मिळत आहे. पण एखादा अशिक्षित व्यक्ती आहे तो आज अनेक प्रकारे उच्च दर्जावर काम करतोय, कारण हे त्याचं सबकॉन्शियस माइंडची क्लॅरिटी आहे, हे त्याच्यावर नसलेलं प्रेशर आहे, त्याला दिलेलं फ्रीडम आहे. मी असं नाही म्हणते की मुलांना अगदीच फ्रीडम द्या, संस्कार करा, पण कुठलंही प्रेशर नाही द्यायचंय मुलांना. आपलं मूल घाबरत आहे तर त्याच्या मागचं रिझन काय आहे शोधून काढा. त्याला विश्वासाने जिंकणं खूप गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण असं करतो ना तेव्हा ते मूल आहे ते हील होतं. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं प्रेशर न देता त्याला विश्वासाने जिंका, असं मी प्रत्येक पॅरेंट्सला सांगेन. वा, खरंय.
आणि मगाशी आपण जे बोललो ते पास्ट लाईफ कर्मा रिलेटेड बोललो, राईट. पण मग पास्ट लाईफ कर्मा आणि पास्ट लाईफ रिग्रेशन, सो याच्यात काय फरक आहे आणि पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे नक्की काय? हो, बऱ्याच जणांचा असा समजही आहे, तो आधी मी सांगेन की आधी ह्या लाईफचं बघूया ना, पास्ट लाईफ काय करायचं ते बघून आपण काय करणार आहे. बरेच थेरपिस्टही असं म्हणतात. करेक्ट. पण असं नसतं. तुम्ही आज जे काही जीवन जगता याचं मूळ तुमच्या पास्ट लाईफमध्येच आहे. बर. तुम्ही आज जो सोल प्लॅन केलाय, तर तुम्ही जेव्हा स्पिरिट वर्ल्डमध्ये जाता तेव्हा तुम्ही इतके प्युअर सोल असता, कारण तुमचं कॉन्शियस माइंड आहे ते या जगाला बघते. या शरीराबरोबर तुमचं चेतन मन जागृत आहे. ओके. तुमचं अंतर्मन जे आहे, ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो, हे तुमच्या आत्म्याशी कनेक्ट आहे. तुमचा आत्मा, प्रत्येकाचा आत्मा खूप प्युअर आहे, खूप इनोसंट आहे, निरागस आहे. आणि सबकॉन्शियस माइंड, मी नेहमी सांगते, एका लहान मुलासारखं असतं. एका 1-2 वर्षाच्या मुलाला तुम्ही सांगा की जा त्या आगीत असलेल्या कोळशाला बाहेर काढ, तर तो जाईल, कारण त्याला माहिती नाही चटका लागेल. करेक्ट. तसंच आपलं जे सबकॉन्शियस माइंड असतं हे लहान मुलासारखं असतं. पण आपण म्हणतो ना, सबकॉन्शियस माइंडची पॉवर वाढवा. का? कारण आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला जसं प्रोग्राम करू ते तेच करतं, कारण त्याला चांगलं वाईट माहिती नसतं. ओके. तर बऱ्याच वेळेला आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला जसं ट्रीटमेंट देतो, कारण कॉन्शियस माइंड हे तर्कवितर्क शोधतं, करायचं की नाही, चांगलं की वाईट, हो की नाही. पण सबकॉन्शियस माइंड हे निरागस असतं. त्यामुळे तुमचा जो काही डेटा असतो तो तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे. बर. तर तुम्ही या जन्मामध्ये तो घेऊन आलेला आहात. तुम्ही जेव्हा स्पिरिट वर्ल्डमध्ये गेलात तेव्हा तुम्ही बघितलं की माझ्या हातून इतकी वाईट कर्म झाली. तुम्हाला स्वतःला ती कर्म बघायला वाईट वाटतं. बर. असं आहे. त्यामुळे मग तुम्ही काय करता की ठीक आहे, माझ्या हातात ही जी वाईट कर्म झाली, आता मी जेव्हा नेक्स्ट बर्थ घेईन या सगळ्या कर्मांना मी क्लिअर करेन. बर. आणि त्यामुळे तुम्ही तुमचा सोल प्लॅन तयार करताना तुम्ही वाईट परिस्थिती निवडता. कारण असे प्रश्न आले आहेत मला की जर आपण आपलं प्लॅन बनवतो तर त्यात आपण सगळंच चांगलं निवडू आणि सगळ्याच चांगल्या गोष्टी, चांगले पॅरेंट्स, पण तसं नसतं. तुमच्या कर्मानुसारच तुम्हाला सगळं दिलं जातं आणि तुम्ही निवडता, कारण तुम्ही खूप प्युअर सोल असता. त्या प्युरिटीमध्ये तुम्हाला वाटतं इतकं वाईट घडलंय, आता मी खाली जाईन, पुन्हा जन्म घेईन आणि पुन्हा त्या कर्मांना क्लिअर करायला मी कुठलीही परिस्थिती निवडीन. बर. आणि म्हणून तुम्ही ती परिस्थिती निवडता. मग जेव्हा तुमचं पास्ट लाईफ रिग्रेशन केलं जातं, तुम्हाला एका त्या सबकॉन्शियस माइंडच्या लेवलवर घेऊन गेलं जातं, तेव्हा तुम्ही बघता की माझ्या हातून नेमकं असं काय घडलं म्हणून आज ही परिस्थिती माझ्यामध्ये आहे, माझ्या जीवनात आहे. बर. आणि मग हळूहळू त्या इव्हेंटला, जे तुमच्या आतमध्ये आहे, तुमच्या माइंडची जे सगळा जो डेटा आहे, तो सगळा डेटा तुमच्या ब्लड सेल्सद्वारे तुमच्या DNA मध्ये जात असतो, इन्फॉर्मेशन जात असते. मग ती परिस्थिती अशी, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे देईन, मागच्या जन्मात कोणाला तरी तुम्ही खूप हार्म केले, कोणाला तरी मुद्दामून ढकललंय, तुमच्या माइंडमध्ये तो डेटा तुम्ही घेऊन आलात, या जन्मात तुम्हाला ते फळ भोगायचंय. तर माइंडला माहितीये उद्या आपण पडणार आहोत, हे माइंडला माहितीये, पण तुम्हाला कॉन्शियसली माहिती नाही. तर सबकॉन्शियस माइंड मधनं उद्याचा डेटा फ्लो होतोय DNA द्वारे. जेव्हा ती वेळ येईल, DNA मधनं ती ऍक्शन बाहेर येईल आणि तुम्ही तिथे पडाल. तर अशा प्रकारे घडत असतं. जेव्हा आपण पास्ट लाईफ रिग्रेशन करतो तेव्हा आपण तो व्यक्ती त्या स्वतःच्या कर्माला पाहतो आणि त्याला खरंच असं वाटतं, कारण तेव्हा कॉन्शियस माइंडला शांतच केलं जातं आणि सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्ह केलं जातं. आणि जेव्हा आपण बघतो मग तेव्हा त्या व्यक्तीला त्या इव्हेंटला, जो त्याच्या सबकॉन्शियसमध्ये, त्याच्या DNA मध्ये स्टोअर आहे, त्या इव्हेंटला क्लिअर केलं जातं. त्या इव्हेंटच्या इम्प्रिंट्स असतात त्या क्लिअर केल्या जातात आणि त्या क्लिअर केल्यामुळे त्याची परिस्थिती बदलते आणि त्याचे सेल्स चेंज होतात. सेल्स चेंज झाल्यामुळे त्याच्या DNAची जी प्रोग्रामिंग आहे ती चेंज होते आणि व्यक्तीच्या जीवनात हळूहळू बदल होतात. काही वेळेला असं होतं, व्यक्तींना पास्ट लाईफ रिग्रेशन करायचं असतं. पास्ट लाईफ रिग्रेशनसाठी तुमचं सोल, माइंड, बॉडी तिन्हीही रेडी पाहिजे. तिघांपैकी एक जरी रेडी नसेल, बऱ्याच वेळेला सोल एका दरवाजापर्यंत जातो पास्ट लाईफच्या आणि म्हणतो मला नाही जायचंय. एक फिअर क्रिएट होते, कारण जर त्याचं कुठलं पास्ट रेकॉर्डिंग, एक निगेटिव्ह इव्हेंट असेल, त्याला आठवतं, त्याला नसतं बघायचं, तो म्हणतो मला परत यायचंय, असंही होतं. तर त्यामुळे नाही, एकतर हे तिन्ही रेडी पाहिजे, किंवा काही वेळेला तिन्ही रेडी असतात पण तुमच्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस असतात. मग अशा वेळी त्या व्यक्तींना मी आकाशिक हिलिंग करते. कारण त्यांचा डेटा मला ऍक्सेस होत असतो. सो त्यांना कुठल्या हिलिंगची गरज आहे त्याच लेवलमध्ये, त्याच झोनमध्ये त्यांना ठेवते मी आणि त्यांचं आकाशिक हिलिंग केली जाते. आकाशिक हिलिंग केल्यामुळे
त्यांचं जे निगेटिव्हिटी जी आहे ती तिकडनं रिमूव्ह होते आणि त्यांना एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह असा पिरियड त्यांचा स्टार्ट होतो. पण आता समजा माझ्यासारखा व्यक्ती की मी मेडिटेशनला जास्त वेळ नाही बसू शकत, बरोबर, सो तरी पण मी माझं पास्ट लाईफ रिग्रेशन होऊ शकतो? होऊ शकतं. जर तुमच्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस असतील तर काही जण पटकन नाही जात, म्हणून मग त्यांना आकाशिक हिलिंग केलं जातं की त्यांना त्या स्टेटमध्ये घेऊन जाऊन त्यांच्यावर काही क्रिया, त्यांना काही कमांड्स दिल्या जातात ज्यामुळे ते चेंज होतं स्ट्रक्चर आतमधून आणि त्यांना फरक तो बाहेरच्या जगात हळूहळू दिसायला लागतो. असं आहे. एक तुम्हाला डिफरंट क्वेश्चन विचारावं असं वाटेल. भूलभुलैया जो एक मूवी आहे, आपण पहिला वाला पार्ट अक्षय कुमार वाला, तर त्यात काहीसं तुम्ही जे सांगितलं त्याच प्रकारे आहे आणि त्यामध्ये शेवटी तो हिप्नोटाईज करतो का काय करतो ते माहिती नाही, की असा हात ठेवतो सांगतो. सो ते ओव्हरऑल काय, और तो मूवी ओव्हरऑल पास्ट लाईफ किंवा मग चाइल्ड ट्रॉमा रिलेटेडच आहे? नाही, तिथे ऍक्च्युली पास्ट लाईफचा काही संबंध नाही. तिच्या पूर्ण ऑरावर त्या एनर्जीने पजेस केलेलं असतं आणि हळूहळू ऑराच्या एक लेयर्स क्रॉस करत चक्रा लेअर पर्यंत एनर्जीचे पार्टिकल जातात. चक्रानंतर जेव्हा तुमच्या थर्ड आहे, तुमच्या आज्ञा चक्राद्वारे ती एनर्जी तुमच्या ब्रेनवर तो प्रभाव करते, तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर. मग व्यक्ती स्वतःला मी तेच आहे अशी पर्सनॅलिटी, एक वेगळी पर्सनॅलिटी स्वतःमध्ये तो फील करतो, त्यामध्ये तेच होतं. मग जेव्हा तिच्यावर अशा प्रकारच्या ज्या ट्रीटमेंट्स त्या डॉक्टर म्हणजे अक्षय कुमारने केल्या आणि त्यानंतर तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तिला घेऊन जाऊन शेवटी चेक केलं की आता हिच्या माइंडमधून हा डेटा क्लिअर झालाय की नाही, आणि म्हणून तिला तेव्हा काही दिसत नाही. तर असं असतं, हळूहळू या एनर्जीज आहेत या खूप डीप पर्यंत जातात आणि टोटल तुमच्या पर्सनॅलिटीवर कंट्रोल करतात की तुम्ही तेच आहात, तुम्ही स्वतःला विसरता. असं आहे. आणि लास्ट क्वेश्चन हा की सपोज जर मला तुमच्याकडे कन्सल्टेशन करायचं असेल, मला माझे प्रॉब्लेम्स आहेत, मला माहिती नाही माझ्यावर काही पजेस आहे किंवा नाही, तो एक भाग, पण मला इन जनरल पण वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थ रिलेटेड, फायनान्स रिलेटेड, मी कसा अप्रोच होऊ शकतो आणि तुमची प्रोसेस काय असते ओव्हरऑल? ओके, याच्यामध्ये तुमची पर्सनल अपॉइंटमेंट बुक होते, जिथे तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही तुमची पर्सनल अपॉइंटमेंट बुक करू शकता. आणि तुम्हाला एक स्लॉट, एक वेळ दिली जाते, त्या वेळेत तुमचं 45 मिनिट्सचं कन्सल्टेशन असतं, ज्यात तुम्हाला होणाऱ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन दिले जातात. या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स कशामुळे येत आहेत तुमच्या ऑरामध्ये, कारण इथे झूमवर असतं, टेलिफोनिक नसतं, झूमवर असतं, जिथे व्हिडिओद्वारे मी बघू शकते, व्यक्तीच्या ऑराला स्कॅन करू शकते. त्यामुळे मला कळतं की या व्यक्तीच्या ऑरामध्ये अजून कुठल्या प्रकारचे विकार आहेत का, काही प्रॉब्लेम्स आहेत का, आणि त्यांना त्यांच्या व्हायब्रेशननुसार त्या रेमेडीज दिल्या जातात, ज्यामुळे रोजच्या जीवनामध्ये त्यांच्या आयुष्यावर नक्कीच चांगला परिणाम होतो. शिवाय त्यांची इच्छा असेल तर आम्ही त्यांना आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्येही ऍड करतो, जेणेकरून आमचे होणारे अनेक फ्री सेशन्सही असतात, पेड वर्कशॉपही असतात, त्यामध्ये ते सहभागी होऊ शकतात, ज्याने त्यांना स्वतःवर काम काय केलं पाहिजे हे नक्की लक्षात येतं. ओके. तर मॅम, थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात आणि एवढा पण छान गप्पा मारल्या. आय एम शुअर लोकांना त्यांचे जे प्रश्न आहेत, आणि त्यांचे बरेच लोक कमेंट करतात की आम्हाला अशा मोडॅलिटीज रिलेटेड माहिती हवी, आम्हाला अशी लोक प्लीज तुम्ही पॉडकास्टवर आणा. तर आज त्या निमित्ताने तुम्ही आलात, सो थँक्यू सो मच. आणि तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता आजचा? खूप छान वाटलं मला आपल्या पॉडकास्टमध्ये, आणि माझी इच्छा ही आहे की जास्तीत जास्त मराठी प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचावं. कारण मला बऱ्याच वेळी असं सांगितलं जातं की तुम्ही हिंदी सेशन्स करा, हिंदी ऑडियन्सपर्यंत जा, पण माझी स्वतःची इच्छा आहे की जे माझे सुंदर अनुभव आहेत ते आपल्या मराठी प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावे, कारण ही आपली मातृभाषा आहे. त्यामुळे आणि नक्कीच लोक आता डिमांड करतीलच पार्ट 2चा. सो मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुमचे जे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये प्लीज आम्हाला पोस्ट करा. सो नेक्स्ट पार्ट जो असेल आपण तो त्यावर करू शकतो. आणि मॅमच्या यूट्यूब चॅनलचे, इंस्टाग्रामचे हँडल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, सो प्लीज त्यावर सुद्धा जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा, फॉलो करा, तुमचे काही क्वेश्चन्स आहेत ते विचारा. मॅमचा जो एक नंबर आहे तो पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मॅमने आपल्यासाठी म्हणून काही फ्री सेशन्स जे आहेत ते आपल्यासाठी दिलेले आहेत, सो त्याची व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक ही सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये. सो त्यावर जा, म्हणजे तुम्हाला लाईव्ह फ्री सेशन्स अटेंड करता येतील खास आपल्या प्रेक्षकांसाठी. सो ते सुद्धा तुम्ही करा. मॅम, तुम्हाला अजून काही सांगायचं आहे?
जास्त काही नाही. आपण सगळ्यांनी हे पॉडकास्ट बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपले खूप खूप धन्यवाद मला बोलवण्याबद्दल. थँक्यू सो मच. येस, आणि आपला पॉडकास्ट एंड करताना मॅम फक्त एक स्वीट टॉकचं रिच्युअल आहे आमचं, की आम्ही पॉडकास्ट एंड करताना श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो. ओके. सो आपण पॉडकास्ट एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.